नमस्कार. जय भीम. जय आदिवासी. मी डॉक्टर राहुल पाटील, पालघर जिल्ह्यामधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार या ठिकाणी मी मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य गेल्या 9 वर्षांपासून करीत आहे. याआधी मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये तौलनिक भाषा व वाङ्मय विभागामध्ये होतो आणि या कालखंडामध्ये नवापूर तालुक्यामधील किंवा या परिसरामधील म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामधील खूप सारे आदिवासी जे विद्यार्थी होते ते आमच्या इथं शिकायला यायचे आणि अशा पद्धतीनं आदिवासी विद्यार्थ्यांशी, आदिवासी समाजाशी माझा खूप जवळचा संबंध गेल्या 10-12 वर्षांपासून आलेला आहे. तर माझ्या या विषयावर बोलायच्या आधी मी आजच्या या दिवशी म्हणजे आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या महान कार्याला, त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आणि माझे मित्र डॉक्टर सखाराम डाकोरे सर यांनी मला या साहित्यिक चळवळीमध्ये बोलण्याचं संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, खरं जर बघायला गेलं तर जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे असं म्हटलं जातं. कारण मी आदिवासी नाहीये, म्हणजे मी जन्माने आदिवासी नाहीये, पण आदिवासी भागामध्ये मी गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि माझे जे गाईड होते, मी कालही म्हटलं ट्रेलरमध्ये की माझे गाईड डॉक्टर कैलास सार्वेकर यांनी नवापूरमध्ये 25 वर्ष अध्यापनाचं कार्य केलं आणि ते ग्रामीण साहित्याचे समीक्षक होते. त्यांनी आदिवासी बोलींवर म्हणजे त्या भागातील मावची वगैरे यासारख्या ज्या बोली आहेत त्या बोलींवर त्यांनी पुस्तकंही लिहिलेली आहेत, त्या बोलींचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर अशा पद्धतीने आदिवासींशी, आदिवासी समूहाशी माझी या पद्धतीनं नाळ जे आहे ती जोडलेली आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, मी आदिवासी नाहीये आणि म्हणून आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणं, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाला, आदिवासी समूहांना जेवढ्या माहिती असतील कदाचित तेवढ्या मला माहीत नसणार, कारण मी ते भोगलेलं नाहीये, मी ते अनुभवलेलं, प्रत्यक्ष अनुभवलेलं नाहीये. मी फक्त बघितलेलं आहे, निरीक्षण केलेलं आहे, मी अनेकांशी चर्चा केलेली आहे, मी अभ्यास केलेला आहे त्या संदर्भामध्ये. तर माझ्या निरीक्षणामधून, माझ्या संपर्कामधून, अनुभवामधून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे ते मांडण्याचा मी नम्रपणे प्रयत्न करणार आहे. आणि समजा माझ्याकडून काही चुकलं तर आपली जी थोर अशी आदिवासी संस्कृती आहे जिच्यामध्ये क्षमाशीलता हा गुण ओतप्रोत भरलेला आहे, तर अशा या थोर संस्कृतीप्रमाणे तुम्ही मला माफ करणार अशी मी अपेक्षा आपल्या सर्वांकडून बाळगतो आणि माझ्या विषयाला मी सुरुवात करतो. मित्रांनो, आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये जवळपास 5,000 आदिवासी समूह आहेत. लक्षात घ्या, आपल्याला ही संख्या खूप मोठी वाटेल, परंतु नुसतं जव्हारमध्ये जरी आपण बघायला गेलं तरी क ठाकूर, म ठाकूर, ढोरकोळी, कोकणा, कातकरी म्हणजे तिथंच 5-6 समूह आपल्याला जर आढळतात, तर पूर्ण जगामध्ये जवळपास 5,000 आदिवासी समूह आहेत. ठीक आहे. आणि त्यांची लोकसंख्या ही 37 कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगामध्ये आदिवासींच्या जवळपास 7,000 भाषा आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. किती? 7,000 भाषा आहेत. भारतामध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या ही 10 कोटी आहे आणि ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 8.6% एवढी आहे. याचा अर्थ काय? तर भारतामध्ये खूप प्राचीन कालखंडापासून आदिवासी जे आहेत ते राहत आहेत. महाराष्ट्रामध्ये 45 आदिवासी जमाती राहतात. भारतीय राज्यघटनेमध्ये आदिवासी समाजाचा अनुसूचित जमाती, शेड्यूल्ड ट्राईब असा उल्लेख करण्यात आलेला आहे, ST म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि त्यांना शिक्षण, नोकरी इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षणाची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान खूप मोठं आहे, हे वेगळं सांगायला नको. मित्रांनो, आदिवासींचा धर्म कोणता असं बऱ्याचदा विचारलं जातं. तर मला जे आढळलं पुस्तकांमध्ये
तर ते मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये पहिल्यांदा 1871 मध्ये जनगणना करण्यात आली. त्यानंतर 1941 पर्यंतच्या जनगणनेमध्ये आदिवासींचा जो समावेश आहे तो हिंदू किंवा कोणत्याही धर्मामध्ये केला जात नव्हता. लक्षात घ्या, कोणत्याही धर्मामध्ये आदिवासी समाजाचा उल्लेख केला जात नव्हता. 1951 पासून म्हणजे स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना करण्यात आली, तर तेव्हापासून आदिवासी समाजाचा समावेश हा हिंदू धर्मामध्ये करण्यात येऊ लागला. त्याच्या आधी 1871 मध्ये जेव्हा पहिल्यांदा जनगणना झाली तर तेव्हा ऑदर रिलिजन हा शब्द आदिवासी समूहांसाठी समाजासाठी वापरण्यात आला होता. 1881 मध्ये एबरिजिनल हे नाव होतं. 1891 मध्ये आदिवासी समूहांना फॉरेस्ट ट्राईब म्हणून उल्लेखलं गेलं. 1901 आणि 1911 मध्ये एनिमिस्ट असा उल्लेख केला गेला. 1921 मध्ये प्रिमिटिव्ह, 1931 मध्ये ट्रायबल रिलिजन आणि 1941 मध्ये ट्राईब अशा नावांनी आदिवासी समाजाची गणना करण्यात आलेली होती. विकिपीडियावर हे उपलब्ध आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्या ज्या जनगणना करण्यात आल्या त्या जनगणनांमध्ये आदिवासी समाजाचा कोणत्याही धर्मामध्ये उल्लेख करण्यात येत नव्हता. तर एमिनिस्ट, एबरिजिनल, ऑदर रिजनल, प्रिमिटिव्ह, ट्रायबल रिलिजन, ट्राईब अशा नावांनी त्यांची गणना करण्यात आलेली आहे. एवढ्यावरून तुमच्या लक्षात येईल की आदिवासींचा धर्म कोणता आहे. ठीक आहे. आदिवासी हा जो शब्द आहे, ऍक्च्युली खरं तर माझ्या आधी 80 व्याख्यानं इथं झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला या गोष्टी सगळ्यांना माहिती असतील, बरोबर. पण पुन्हा माझ्या व्याख्यानामधून तुम्हाला सांगतो की आदिवासी हा शब्द आदि आणि वासी या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. आणि याचा अर्थ काय होतो तर आधीपासून, आदिम कालखंडापासून वास करणारा समाज असा त्याचा अर्थ होतो. भारतामध्ये आपण कुठंही बघितलं तरी आदिवासी समाज जो आहे तो डोंगर दऱ्यांमध्ये राहतो आणि यामुळे काही संघटना आदिवासी या शब्दाऐवजी वनवासी हा शब्द वापरतात. लक्षात घ्या. पण हा शब्द छल आहे. जंगलात राहतात म्हणून वनवासी किंवा वनात राहतात म्हणून वनवासी असं म्हणायला गेलं तर मग शहरात राहणाऱ्यांना शहरवासी असं आपण म्हणतो का? तर असं नाही म्हणत, बरोबर. तर हा शब्द छल आहे आणि हा खोडसाळपणा आहे. आदिवासी या शब्दाला सांस्कृतिक व ऐतिहासिक संदर्भ आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आदिवासींची भारतामध्ये स्वतंत्र संस्कृती आहे, बरोबर आहे की नाही. एक इतिहास आहे, स्वतंत्र असा इतिहास आहे. जरी तो लिहिला गेलेला नसला तरी आता संशोधक तो लिहिता आहेत, लोकांना माहीत होत आहे आणि म्हणून स्वतंत्र असा इतिहास आहे. आणि म्हणून आदिवासी या शब्दाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. आदिमत्व, लक्षात घ्या, आदिमत्व हे आदिवासी समाजाचे एक महत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तर वनवासी या शब्दाला फक्त भौगोलिक संदर्भ आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे शहरात राहणारे शहरवासी असं आपण म्हणत नाही, ग्रामीण भागामध्ये राहणारे ग्रामीणवासी आपण म्हणत नाही. मग वनामध्ये राहणाऱ्यांना वनवासी आपण का म्हणतो, बरोबर. तर याच्या मागे एक वेगळा डाव आहे, तो आपण ओळखायला हवा. आणि म्हणून आदिवासी समूहांसाठी, समाजासाठी आदिवासी हाच शब्द वापरणं योग्य आहे. ठीक आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वत्र भारतभर आदिवासी समाज डोंगरदऱ्यांमध्ये, रानावनामध्ये राहतो आणि आदिवासी समाजाचं संपूर्ण जीवन हे वनांवर, जंगलामध्ये जी काही नैसर्गिक साधन सामुग्री मिळते, खायला मिळतं, त्यामध्ये लाकडं, म्हणजे घरासाठी लाकडं असतील, सरपणासाठी लाकडं असतील, मोहाची फुले असतील, तेंदूची पानं असतील, शिकार आपण करतो बघा, किंवा मग फळं असतील, तर इत्यादीवर आदिवासी समाजाचं जीवन जे आहे ते अवलंबून होतं. परंतु इंग्रजांनी जेव्हा 1864 साली वन कायदा लागू केला आणि तेव्हापासून सर्व बदललं. त्याच्या आधी या संपूर्ण जंगलांवर, भारतातील संपूर्ण जंगलांवर आदिवासी समाजाची मालकी होती. ते त्याला ओरबाडायचे नाहीत, हे लक्षात घ्या. जंगलांचं जतन करायचे, जेवढं लागायचं आपल्या उदरनिर्वाहासाठी तेवढ्याच गोष्टी ते जंगलामधून घ्यायचे. परंतु इंग्रजांनी एकाच झटक्यात म्हणजे कायदा करून संपूर्ण जंगलं ही सरकारच्या मालकीची करून टाकली, ब्रिटिश सरकारच्या मालकीची करून टाकली. त्याच्या आधी जर आपण विचार केला तर भारतामध्ये अनेक राजे होऊन गेले, मग ते मोगल असतील किंवा मग शिवाजी महाराज असतील, पण यांनी कधीही जंगलांवर आपला हक्क सांगितला नाही. शिवाजी महाराजांनी तर जंगलातील झाडांना सुद्धा हात लावायचा नाही असं म्हटलेलं होतं. पण इंग्रजांनी या कायद्याने आदिवासींचं जगणं जे आहे ते जगणं कठीण करून टाकलं.
आणि मग तेव्हापासून आदिवासींची जगण्याची जी साधनं आहेत ती कायमची हिरावली गेली आणि या गोष्टीला आता 156 वर्ष लोटून गेलेली आहेत. 2006 मध्ये वन हक्क कायदा केला गेला, बरोबर आहे की नाही. म्हणजे जे आदिवासींकडून हिसकावून घेण्यात आलेलं होतं ते त्यांना परत देण्याचा कायदा केला गेला. परंतु येथील जी नोकरशाही आहे त्या नोकरशाहीच्या असंवेदनशील वृत्तीमुळे त्यांना आजही त्यांचे हक्क जे आहेत ते मिळू शकलेले नाहीयेत. आणि 2019 मध्ये जो वन हक्क कायदा परत आलेला आहे त्याच्यामध्ये ज्या सुधारणा आलेल्या आहेत त्या खूप जाचक आहेत. या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये वाचू शकतात. मित्रांनो, मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी असं म्हणत असतो की तुम्ही जर तुम्हाला समजा पर्याय दिला असता की सपाट भूप्रदेशामध्ये राहायचं की डोंगराळ भागामध्ये राहायचं तर तुम्ही काय निवडलं असतं. तर बरेच विद्यार्थी असं म्हणतात की सर आम्ही सपाट भूभाग निवडला असता. मग असं असताना आपल्या या आदिवासी बांधवांना किंवा सगळ्यांनाच डोंगर दऱ्यांमध्ये हजारो वर्ष का राहावं लागलं हा प्रश्न माझ्या समोर पडतो. हा प्रश्न तरुण पिढीला पडायला हवा. अभ्यासक तर मांडतातच, प्राध्यापक लेखक विचारवंत तर मांडतातच, परंतु तरुण पिढीला विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडायला हवा. मित्रांनो, याच्या मागे आर्य आणि अनार्य यांच्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे. आर्य आणि अनार्य यांच्या संघर्षामध्ये अनार्यांची पिछेहाट होऊ लागली आणि त्या कालखंडामध्ये एक लक्षात घ्या, जेव्हा प्राचीन कालखंडामध्ये वंश वेगवेगळ्या वंशांमध्ये टोळी युद्ध व्हायचं तर त्या कालखंडामध्ये शरणागत जाणं ही सिस्टीम नव्हती. शरण गेल्यानंतर त्यांना सोडून देणं ही सिस्टीम नव्हती. तर त्या कालखंडामध्ये पूर्ण वंश हा नष्ट केल्याशिवाय युद्ध थांबायचे नाहीत, टोळी युद्ध थांबायची नाहीत. आणि मग जेव्हा अनार्यांची पिछेहाट होऊ लागली तेव्हा त्यांना या सपाट व सुपीक भूमीवरून डोंगराळ भागामध्ये जाऊन आश्रय घ्यावा लागला. हा संदर्भ त्याच्या मागे आहे. आणि मग हजारो वर्ष आपले जे समूह आहेत, आदिवासी बांधव आहेत, ते डोंगराळ भागामध्ये राहिले. मी 9 वर्षापूर्वी जेव्हा जव्हारला गेलो तेव्हा मी तिकडचे रस्ते बघितले, डोंगराळ भाग बघितला आणि सगळं बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये पहिला विचार आला की हजारो वर्ष हे लोक कसे जगले असतील. कारण दळणवळणाच्या सुविधा नाहीत, मुख्य जो काही प्रवाह आहे त्याच्याशी फार संपर्क नाही. आता समजा एवढा संपर्क येतो आहे, पण त्याच्या आधी तर असं काहीच नव्हतं. मग कसे जगले असतील हा पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये आला होता. आणि यानंतर बघा हजारो वर्ष अशा पद्धतीने जंगलात राहिले, पण जंगलामध्ये आपली निवाराची सोय होती, शेती होती किंवा जंगल जे आहे तिथलं पाणी, बरोबर आहे की नाही, ज्याला आपण जंगल जमीन म्हणतोय, सगळं आपल्या मालकीचं होतं. आपण ते आपल्याला जेवढं हवं तेवढं वापरत होतो. पण इंग्रजांनी एक कायदा केला, फॉरेस्ट ऍक्ट, आणि त्याच्याने आदिवासी समाज जो आहे तो उद्ध्वस्त झाला. आणि त्यात परत हजारो वर्ष समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आपला आदिवासी समाज हा दूर राहिलेला आहे. अनेक राजसत्ता येऊन गेल्या परंतु आदिवासी समाजाची फार दखल कुणी घेतली नाही. इंग्रजांविरुद्ध सर्वात जास्त लढे जर कुणी दिले असतील तर ते आपल्या आदिवासी समाजाने दिलेले आहेत आणि सर्वात जास्त बलिदान देखील त्यांनी केलेलं आहे. मग तिकडे बिरसा मुंडा यांचा लढा असेल, इकडे आमच्या सातपुड्यामध्ये भिल्ल लोकांचा लढा असेल, बरोबर आहे की नाही. पण इतिहास लिहिणारे जे लोक होते त्या पक्षपाती लोकांनी, शब्द लक्षात घ्या, पक्षपाती लोकांनी आपल्या या बलिदानाची दखल घेतली नाही. आणि आपण हा जो संघर्ष केला या संघर्षाची सुद्धा दखल घेतलेली दिसत नाही. आणि म्हणून मी आता जे बोलणार आहे ते खूप महत्वाचं आहे, थोडं लक्ष द्या. आणि म्हणून आज आपल्या समाजासमोर स्वजातीय व स्ववंशीय आदर्श खूप कमी आहेत. गेल्या 8-10 वर्षामध्ये बिरसा मुंडा यांचं कार्य, धरती आबा बिरसा मुंडा यांचं कार्य आपल्या लोकांपर्यंत पोहोचत आहे. पण गेल्या 100-150 वर्ष आपल्या समोर असा कोणताही एक मोठा आदर्श नव्हता. आणि म्हणून आपल्या समाजासमोर स्वजातीय स्ववंशीय आदर्श खूप कमी आहेत, बरोबर आहे की नाही. धरती आबा बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भील यांचं कार्य कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये नाहीये. आणि म्हणून आज तरुण पिढी या आदर्शांपासून काय आहे, वंचित आहे. व ज्या समाजाला इतिहास नसतो किंवा इतिहास असला तरी तो पुढच्या पिढीपर्यंत जर पोहोचलेला नसला, त्यांना तो माहीत नसला, तर तो समाज स्वत्व गमावून बसतो. लक्षात घ्या, आपल्याला थोर इतिहास नाहीये, आपल्याला लढ्याची परंपरा नाहीये, बरोबर आहे की नाही. असं जेव्हा आपल्याला वाटतं, त्या समाजाला वाटतं, तेव्हा तो समाज स्वतःचं स्वत्व गमावून बसलेला असतो. स्वतःबद्दल, स्वतःच्या समाज व संस्कृतीबद्दल एक हीनत्वाची भावना त्या समाजामध्ये, त्या समूहामध्ये निर्माण होते. आणि मग तो समाज, तो समूह परधर्म
परसंस्कृतीला शरण जातो. लक्षात घ्या, आज आदिवासींचं संपूर्ण भारतामध्ये जे वेगवेगळ्या धर्मांमध्ये धर्मांतरण सुरू आहे त्याला ही गोष्ट कारणीभूत आहे. आपल्या इतिहासाशी नाळ तोडली गेली. कल्पना करा की आदिवासी भागामध्ये म्हणजे आमच्या जव्हार तालुक्यामध्ये मुकणे राजांचं संस्थान होतं. जवळपास 700 ते 800 वर्ष हे संस्थान होतं, हे राज्य होतं. भारतामध्ये कोणती राज्य 700 ते 800 वर्ष टिकलेली आहेत? एकाच मुकणे या वंशाचं राज्य ते इथे होतं. भारतामध्ये कुठेही 700-800 वर्ष एवढं दीर्घकाळ कोणतीही राज्य टिकलेली नाहीयेत. अनेक ठिकाणी आदिवासी जे काही बांधव होते त्यांची राज्य होती, राजांची राज्य होती, पण आपल्याला सांगितलं जात नाही. जे लोक 500, 600, 700 वर्ष राज्य सांभाळू शकतात त्यांच्याकडे नियोजन कौशल्य असणार आहे, संघटन कौशल्य असणार आहे, अशा खूप गोष्टी त्यांच्याकडे असणार आहेत. बरोबर आहे की नाही? पण कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये, कोणत्याही पुस्तकामध्ये या गोष्टींचा समावेशच केला गेला नाही. आणि म्हणून तरुण पिढीपर्यंत, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत, तरुणांपर्यंत ही गोष्ट पोहोचली नाही. आणि यामुळे आपण स्वत्व गमावून बसलेलो आहोत. आपल्याला आपला इतिहास जाणून घ्यावा लागेल, आपली संस्कृती आपल्याला समजून घ्यावी लागेल. तेव्हा कुठं आपलं स्वत्व आपल्याला परत मिळेल, आपला आत्मभान आपल्याला परत मिळेल आणि आपण कुणापेक्षा हीन नाही आहोत. लक्षात घ्या, अभिनिवेशाने पण बोलायचं नाहीये, अभिनिवेश तर आपल्याला बाळगायचा नाहीये, पण आपल्या संस्कृतीतील थोर मूल्य जे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आणि म्हणून आदिवासी समाजाबद्दल मला हेच अलीकडच्या काळामध्ये घडताना दिसून येत आहे. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि मग त्यानंतर राज्यघटना निर्मितीला सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा समावेश केला आणि त्यांनी एक व्यक्ती एक मत याचा राज्यघटनेमध्ये समावेश केला. आणि त्यामुळे आदिवासी स्त्रिया, आदिवासी पुरुष या सर्वांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होता आलं. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य खूप मोठं आहे. आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांचं कार्य आपण समजून घ्यायला पाहिजे. आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं हे समजून घ्यायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांसमोर त्या काळातील सर्व जे उपेक्षित, वंचित, दुर्बल असे समूह आहेत ते त्यांच्या डोळ्यासमोर होते आणि त्या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये त्यांच्यासाठी काहीतरी तरतूद करून ठेवली. आज गाव, पाडे, तालुका, जिल्हा, राज्य, केंद्र अशा सर्व स्तरांवर आदिवासी नेतृत्व उभे राहिलेले आहेत. बरोबर आहे की नाही? राज्य व केंद्र स्तरापर्यंत आपले प्रतिनिधी जे आहेत ते आज कार्य करत आहेत. आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. आज आपले आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य जे आहेत ते आपण निवडून देतो आणि ते आपल्या कार्याचा ठसा जे आहे ते उमटवत आहेत. ते केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं आहे आणि ते सुद्धा त्यांच्यामुळेच आपल्याला मिळालेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला शिक्षण, नोकरी व राजकारणामध्ये प्रतिनिधित्व, राखीव जागा, आरक्षण, शिष्यवृत्तीची सोय इत्यादी गोष्टी मिळालेल्या आहेत. कल्पना करा, जर बाबासाहेबांऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तीऐवजी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने राज्यघटना लिहिली असती तर आपला एवढा विचार केला गेला असता का, याचा विचार जरा आपण करायला हवा. ठीक आहे? आणि जर हे सर्व घडलं नसतं, बाबासाहेबांनी या तरतुदी आपल्यासाठी करून ठेवल्या नसत्या तर आपली काय अवस्था झाली असती याची कल्पना सुद्धा करवत नाही. आपण अलीकडेच गेल्या 4-5 वर्षामध्ये जरा मराठा बांधवांकडे आपण बघा. लाखोच्या संख्येने कित्येक मोर्चे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काढले, विधानसभेमध्ये कायदे संमत केले गेले, उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्या झिजवल्या, पण तरी देखील आपल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळत नाहीये. आणि आपल्याला म्हणजे आपल्या आदिवासी बांधवांना, समूहाला, समाजाला ते आरक्षण न भांडता त्या महामानवाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सहज देऊन टाकलेले आहे. व काही जण अजूनही त्यांचं श्रेय त्यांना देत नाहीत, त्यांच्या विचारानुसार चालत नाहीत. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समोर जे ध्येय ठेवलेलं होतं की आम्ही राज्यकर्ती जमात बनणार, आपण ते वास्तवात उतरवत नाहीयेत. राज्यकर्ती जमात म्हणजे आमदार, खासदार नव्हे. लक्षात घ्या, ते 5 वर्ष राहतात, 3 वर्ष राहतात, 2 वर्ष राहतात आणि त्यांच्या जागेवर दुसरे येतात. राज्यकर्ती जमात म्हणजे IAS, IPS, सचिव यासारखी महत्वाची पदं जी आहेत, तर या पदांवर आपण जायला हवं. आणि तेव्हा त्यांनी आपल्या समोर जे ध्येय ठेवलं होतं, जे उद्दिष्ट ठेवलं होतं,
आम्ही राज्यकर्ते जमात बनणार ते आपण पूर्ण करू शकतो. आज स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आदिवासी समाजाचा जो थोडाफार उद्धार किंवा विकास घडून आलेला आहे आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची जी संधी मिळत आहे, त्याला एकमेव व्यक्ती कारणीभूत आहे. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज देखील आपला जो विकास व्हायचा राहिलेला आहे तो का राहिलेला आहे? कारण आपण बाबासाहेबांचं कार्य, त्यांचं उद्दिष्ट, त्यांचं ध्येय आपण नीट समजून न घेतलं, त्यामुळे आपण त्यांना प्रेरणास्त्रोत म्हणून समोर न ठेवल्यामुळे आज आपला विकास थांबलेला आहे. त्यांच्या कार्याचं विस्मरण झाल्यामुळे आपला हा विकास थांबलेला आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता मी सद्य काळातील काही परिस्थितीकडे वळतो. माझा जो बोलण्याचा संदर्भ असणार आहे तो साधारणतः जव्हार, मोखाडा, तलासरी, वाडा, विक्रमगड या भागाशी माझा डायरेक्ट संबंध येतो किंवा गेल्या 9-10 वर्षांपासून येत आहे. म्हणून या भागात मला जे दिसतं, जे निरीक्षण मी केलेलं आहे, बघा, मी NSS मध्ये, नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये 7 वर्ष काम केलं आणि या 7 वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांसोबत मला काम करता आलं. या काळामध्ये मी NSSचा फील्ड कोऑर्डिनेटर सुद्धा होतो आणि म्हणून वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये मी फिरलो आणि मला जे बघायला मिळालं ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आदिवासी भागामध्ये जर आपण बघितलं कुठेही, तर शेती ही 100% पाण्यावर अवलंबून असलेली आपल्याला दिसते. आमच्या जव्हार तालुक्यामध्ये पाऊस भरपूर पडतो. म्हणजे ठाणे जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो तर तो जव्हार तालुक्यामध्ये पडतो. परंतु पाणी साठवून ठेवण्यासाठी प्रकल्प नाही आहेत. छोटी छोटी धरणं नाही आहेत. मोठी धरणं नाही सांगत आहे मी, कारण मोठ्या धरणांमुळे आदिवासींना विस्थापित व्हावं लागतं, ही गोष्ट लक्षात घ्या. तर मोठी धरणं नाही सांगत आहेत. त्यांच्या काय म्हणू, गावांपासून, त्यांच्या तालुक्यांपासून, त्यांच्या मातृभूमीपासून त्यांना लांब कुठंतरी विस्थापित केलं जातं, त्यांचं पुनर्वसन केलं जातं. म्हणून मोठी धरणं मी सांगत नाहीये, परंतु छोटी छोटी धरणं उभारली जायला हवी होती. आणि म्हणून अक्षरशः पावसाळा संपल्या आदिवासी भागातील ज्या भगिनी आहेत, ज्या महिला आहेत, त्यांना 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून गावापासून खोलगट भागामध्ये ज्या विहिरी असतात त्या विहिरींवर पाण्यासाठी जावं लागतं, पाणी आणण्यासाठी जावं लागतं. कारण आदिवासी भागातील जी गावं आहेत ती डोंगरावर असतात, उंचावर असतात, पाऊस भरपूर पडतो आणि म्हणून त्या आपल्या घरांमध्ये, आपल्या झोपड्यांमध्ये पाणी घुसता कामा नये म्हणून उंचावर घरं असतात. आणि ज्या विहिरी असतात त्या खोलगट भागामध्ये असतात. अक्षरशः काही गावांपासून 200-300 फूट, 400-500 फूट खोल इतक्या अंतरावर त्या विहिरी असतात. गावापासून 1-2 किलोमीटर अंतरावर त्या विहिरी असतात. तर अशा ठिकाणी त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जावं लागतं, वापराच्या पाण्यासाठी जावं लागतं. अनेक गावांमध्ये अजूनही नळ योजना नाहीयेत. भारताला स्वातंत्र्य मिळून बघा तुम्ही किती वर्ष झाली, 73 वर्ष झाली, पण अजून सुद्धा अनेक गावांमध्ये सार्वजनिक असेल किंवा मग घरगुती असेल, नळ योजना बऱ्याच ठिकाणी नाहीयेत. आमच्या अनेक विद्यार्थिनी आहेत बघा की त्यांनी फक्त पाण्यासाठी शिक्षण सोडलेलं आहे. कारण प्रत्येक घरामध्ये 1 किंवा 2 जणांना फक्त पाण्यावर राहावं लागतं. दररोज वापरायला पाणी लागतं, कपडे धुवायला, भांडे धुवायला, या सगळ्या गोष्टींसाठी, स्वयंपाकाला पाणी लागतं. आणि मग 1 किंवा 2 स्त्रियांना पूर्णपणे पाणी आणण्यासाठी घरात थांबावं लागतं. अक्षरशः दिवसातून 4-5 तास त्यांना डोक्यावर त्या खेपा आणाव्या लागतात. आणि मग आमच्या आदिवासी भगिनी ज्या आहेत त्या डोक्यावर 2 हंडे घेतात, त्यानंतर ते बादली घेतात ज्याच्यातून पाणी समजा काढायचं असतं, किंवा घरामध्ये लहान मुलं असेल त्याला कडेवर घेतात. आणि मग अशा पद्धतीने त्या खोलगड भागामध्ये 100-200-500 फूट ते खाली उतरतात, ते हंडे भरतात, डोक्यावर घेतात आणि मग त्या अशा वर चढत येतात. मित्रांनो, शहरातील भगिनींना हे शक्य नाहीये. म्हणजे आदिवासी भागामध्ये आपल्याला अगदी बारक्या बारक्या आपल्या त्या आदिवासी भगिनी दिसतील, पण त्यांच्यामध्ये ही जी क्षमता आहे आणि ऍक्च्युली त्यांना नाईलाजास्तव हे करावं लागतं आहे. त्यांचा बराचसा वेळ, आयुष्यातला बराचसा वेळ याच्यामध्ये खर्ची पडत आहे. शहरी भागामध्ये सर्व सुखसोयी आहेत, त्यांच्यामध्ये ही क्षमता नाहीये. त्या अक्षरशः म्हणजे 50 फूट उंच सुद्धा हंडे घेऊन चढू शकत नाहीत. ही गोष्ट इथं लक्षात घ्या. शहरी भागातील भगिनींना ते शक्य नाहीये. शेती जी आहे ती फक्त पावसाळ्यामध्ये केली जाते आणि दिवाळीनंतर अक्षरशः गावाच्या गावं स्थलांतरित होतात, शहरांमध्ये स्थलांतरित होतात. आमच्या जव्हारपासून जवळ सेल्वास आहे, नाशिक आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, वसई आहे, नवी मुंबई आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये पनवेल वगैरे हा जो भाग आहे, या भागामध्ये गावाच्या गावं स्थलांतरित होतात. आणि काय काम करतात तिथं? बांधकाम, बिगारी काम, रस्त्यावरची कामं, रस्त्याची कामं असतील ती कामं करतात.
आणि जे थोडेफार शिकलेले विद्यार्थी आहेत माझ्या अलीकडचे, तर ते मॉलमध्ये काम करतात, दुकानांमध्ये काम करतात. तर अशा पद्धतीनं ते काम करतात. आदिवासी भागामध्ये आपल्याला जे शेतकरी बांधव आहेत ते नगदी पिकं घेताना दिसून येत नाहीत. नगदी पिकं म्हणजे जे धान्य किंवा अजून काही पीक आल्यावर जे विकून आपल्याला पैसा मिळेल आणि त्या पैशातून आपण आपला वर्षभर उदरनिर्वाह भागवू शकू, अशी नगदी पिकं आदिवासी भागामध्ये आदिवासी बांधव घेताना दिसून येत नाही. त्याला कदाचित एक कारण असावं की शेती फक्त पावसाच्या पाण्यावर केली जाते. ठीक आहे. मग भात, नागली, थोडा उडीद यासारखी पिकं तिकडे घेतली जातात. आणि म्हणून ही जी पिकं आहेत ती घरापुरती म्हणजे फक्त आपल्याला खाण्यापुरती त्यांना फक्त मिळत असतात. आणि बऱ्याचदा आदिवासी बांधवांचं अजून एक वैशिष्ट्य आहे की त्यांना जरी जास्त पिकलं तरी ते विकत नाहीत, घरामध्ये साठवून ठेवतात. 2-2, 3-3 वर्षाचं साठवून ठेवतात. मी अनेकदा आमच्या विद्यार्थ्यांकडून किंवा काही जणांकडून नागली मागत असतो, पण बऱ्याचदा मला नागली मिळत नाही. कारण नागलीला आदिवासी भागामध्ये देव सारखं मानलं जातं. तर नागली मिळत नाही. ॲक्च्युली जव्हार तालुक्यातील नागली ही खूप चांगल्या प्रतीची असते. मी 1-2दा जेव्हा नेली तर त्याच्या भाकरी वगैरे जेव्हा करून खाल्ल्या तेव्हा माझ्या घरच्या सगळ्यांना त्या आवडल्या. परंतु जास्त ती मिळत नाही. 2-2, 3-3, 4-4 वर्ष साठवून ठेवतात आणि नंतर मग जी जुनी होती ती टाकून दिली जाते. आणि म्हणून हे जे शेती आहे याच्यातून फक्त 4-5-6 महिने किंवा वर्षभर, काही जणांना थोडं जास्त पिकत असेल तर वर्षभर खाण्यापुरतं फक्त मिळतं. पण एवढ्यावर आपल्या कुटुंबाचा खर्च भागत नाही. शिक्षण आहे, आरोग्य आहे, कपडे लत्ते आहेत, अजून इतर गोष्टी आहेत. यासाठी मग आदिवासी बांधवांना शहरामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं आणि हे स्थलांतर खूप मोठं असतं. म्हणजे गावाच्या गावं स्थलांतरित होतात. सर्व तरुण जे आहेत किंवा पुरुष आहेत ते स्थलांतरित होतात आणि गावामध्ये फक्त मग स्त्रिया, त्यानंतर लहान मुलं आणि म्हातारी माणसं जे आहेत तेवढीच फक्त शिल्लक राहतात. आदिवासी भागामध्ये ॲक्च्युली आपण सगळे शेतकरीच आहोत. आदिवासी भागामध्ये सुद्धा शेती हाच महत्त्वाचा व्यवसाय आहे. परंतु या आदिवासी भागामध्ये शेतकरी अशा पद्धतीनं विकण्यासाठी शेतमाल पिकवत नसल्यामुळे मला जव्हार, मोखाडा किंवा या परिसरामध्ये कुठेही कृषी उत्पन्न बाजार समित्या दिसून आल्या नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समित्या बघा, आता शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. आणि आंदोलन कशासाठी आहे की आम्हाला तुम्ही भांडवलदारांच्या दावणीला बांधू नका, आम्हाला आमच्या उत्पन्नाचा हमी भाव कायमस्वरूपी मिळायला हवा, तसा आम्हाला तुम्ही त्या कायद्यामध्ये लिहून द्या, नाहीतर ते कायदेच मागे घ्या. यासाठी आंदोलन सुरू आहे. आदिवासी भागातील कोणत्याही बांधवांना हमी भाव वगैरे हा प्रश्नच नाहीये. एकतर विकण्यासाठी पिकवत नाही आणि थोडंफार विकायला गेले तरी जव्हारमध्ये जे काही दुकानदार आहेत, स्थानिक दुकानदार, त्यांना अक्षरशः कवडीमोल भावामध्ये ते विकून टाकावं लागतं. किंवा मग आमच्यासारखे लोक आम्हाला 10 किलो 20 किलो तांदूळ वगैरे द्या असं म्हणतात. पण 10 किलो 20 किलो तांदूळ विकल्यावर ज्याला आपण संघटितपणे विकणं असं म्हणतो, कुठेतरी आपला पूर्ण शेतीमाल उचलला गेला, हमी भावामध्ये उचलला गेला, त्याचा आपल्याला एक ठोक पैसा मिळाला, असं कुठे होताना दिसत नाही. आणि म्हणून आदिवासी समाज कोणत्याही शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होताना मला दिसून येत नाही. ॲक्च्युली आदिवासी भागामध्ये दुसऱ्या अनेक समस्या आहेत. म्हणून मला लालबावट्या वगैरे वाल्यांची जे काही आंदोलन आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर दिसून आली. परंतु हमी भावासाठी आंदोलन मला या इतक्या वर्षामध्ये दिसलं नाही. वास्तविक शेतकरी आदिवासी सुद्धा काय आहेत, शेतकरी आहेत. अजून आमचे आदिवासी बांधव कुठे जातात तर खाड्यांमध्ये, ज्या काही वसई विरार वगैरे या भागामध्ये खाड्या आहेत त्या खाड्यांमध्ये वाळू काढण्यासाठी जातात. आणि मग 25-30 फूट खोल खाडीमध्ये ते अशी बुडी मारतात आणि बुडी मारल्यानंतर मग ती अशी बादली जी आहे ती बादली दोराच्या साहाय्याने सोडलेली असते, ती अशी भरतात आणि ती बादली दोराच्या साहाय्याने वर ओढली जाते आणि मग हे असे वर येतात. जेव्हा सुरुवातीला हे काम करायला जातात त्यांना सवय नसते, त्यावेळेस त्यांच्या नाकातून त्यानंतर असं रक्त येतं, असं मी माझ्या विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. आणि अक्षरशः भयंकर आहे, अक्षरशः भयंकर आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझे अनेक विद्यार्थी, सुशिक्षित विद्यार्थी हे सेल्वास वगैरे या ठिकाणी कंपन्यांमध्ये किंवा मॉलमध्ये कामाला जातात. मी मूळ जळगाव जिल्ह्यातला आहे आणि माझे काही नातेवाईक जे आहेत ते धुळे जिल्ह्यामध्ये आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये अंमळनेर या तालुक्यामध्ये निंभोरा हे गाव आहे. या परिसरामध्ये मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की डोंगराळ जो भाग आहे आमच्याकडचा सातपुडा, तर या सातपुड्यामध्ये जे काही आदिवासी बांधव आहेत, पावरा वगैरे समाज आहे,
तर हे लोक आमच्या भागातील सपाट भूप्रदेशामध्ये आमच्या भागामध्ये येऊन शेतांवर राहतात आणि दिवस रात्र शेतांवर काम करतात. तिथं ते झोपडी उभारतात आणि तिथंच कमी मोबदल्यावर काम करतात. आमच्या भागामध्ये सालगडी जे आहेत, जे आमच्या भागामध्ये आधीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये आता सालगड्यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. पण जे थोडेफार लोक अजूनही सालगडी म्हणून राहतात त्यांना 90,000 रुपये दरवर्षी दिले जातात सालगडी म्हणून काम करायचे. पण अलीकडे मी आता गावाकडे गेलो होतो आणि मी थोडी चौकशी केली. माझ्या असं लक्षात आलं की जे डोंगरातून म्हणजे सातपुड्यातून आदिवासी बांधव आलेले आहेत त्यांना फक्त 60,000 रुपये वार्षिक मोबदला फक्त दिला जातो. म्हणजे बघा किती मोठ्या प्रमाणावर शोषण होतं तिथं. या ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की अक्षरशः 14-15 वर्षाच्या ज्या काही मुलं आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत. आता जस्ट 15-20 दिवसापूर्वी मी गेलो होतो तर एक अक्षरशः छोटा मुलगा त्या नांगरलेल्या शेतामध्ये तो रोटाव्हेटर फिरवलेला त्या शेतामध्ये रडतो आहे. त्याची आई शेतामध्ये काम करते आहे पण ती त्याला उचलू शकत नाही कारण काम थांबवता कामा नये. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर मला एक प्रश्न पडतो की काय भवितव्य आहे मग यांचं. शिक्षण अतिशय कमी. जव्हार आणि मोखाडा या भागामध्ये जर आपण बघितलं तर जंगल अक्षरशः उद्ध्वस्त होऊन गेलेले आहेत. सातपुड्यामध्ये सुद्धा आधी साग खूप मोठ्या प्रमाणावर होता. आता सागाची झाडं सुद्धा राहिलेली नाहीयेत. जल, जंगल, जमीन यासाठी आदिवासी बांधवांचा संघर्ष असतो. जंगल नाही म्हणजे पाणी नाही, पाणी नाही आणि जंगल नाही म्हणून तिथं जे आपल्याला मिळायचं जंगलातून त्या गोष्टी आता मिळत नाहीत आणि म्हणून आपण जंगलावर अवलंबून राहू शकत नाही. एवढं साधं गणित आहे आणि यामुळे आदिवासींच्या उपजीविकेवर याचा खूप मोठा आणि प्रचंड असा मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आज गावाच्या गावं स्थलांतरित होतात त्याला हे कारण आहे. तसंच दुसरं एक कारण आहे की आधुनिक काळाप्रमाणे शिक्षणाचा अभाव आणि उद्योजकतेचा अभाव हे देखील एक महत्वाचं कारण आहे. याच्यावर मी पुढे बोलणारच आहे. मगाशी मी म्हटलं बघा की 15-16 वर्षांच्या 13-14 वर्षांच्या सकाळी एका विद्यार्थ्याला मी फोन केला आणि त्याच्याशी मी बोलत होतो. तर त्याच्याशी जवळपास 45 मिनिटं बोललो. माझा एसएस मधला तो विद्यार्थी होता राजाराम कोरडा म्हणून आणि आता तो NGO मध्ये काम करतो. हुशार आहे. साताऱ्याला त्याने MSW केलेला आहे. असे खूप चांगले विद्यार्थी पण घडलेले आहेत असं काही नाही. तर मग मी त्याच्याशी बोलत होतो आणि मग त्याने मला सांगितलं की सर अक्षरशः 12-13-14 वर्षांच्या मुलींची लग्न झालेली असतात आणि त्यामुळे या भागामध्ये कुपोषणाची प्रचंड मोठी समस्या आहे. जव्हार मोखाडा हे त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. माझी पत्नी एकदा जव्हारमधील सरकारी दवाखान्यामध्ये गेली होती. तिथं अतिदक्षता विभागामध्ये एक तिथं गेल्यानंतर काचेच्या पेटीमध्ये ठेवलेली अक्षरशः 900 ग्रॅम, 1 किलो, 800 किलो इतक्या 800 ग्रॅम, 1 किलो एवढ्या कमी वजनाची मुलं तिथं होती. म्हणजे अक्षरशः जर वर्णनच करायला गेलं तर अक्षरशः काय म्हणते त्याला की प्राण्यांच्या पिल्लांसारखी छोटी छोटी मुलं तिथं होती. तर हे जे कुपोषणाचं प्रमाण आहे तर ते कशामुळे आहे तर ते कमी वयामध्ये लग्न केलं जातं त्यामुळे आहे. मग 14व्या, 15व्या, 16व्या वर्षी त्या मुलांना जन्माला घालतात. ती मुलं कमी दिवसांची असतात. 7व्या महिनी 8व्या महिनी त्यांचा जन्म झालेला असतो. यासारख्या गोष्टी असतात आणि म्हणून या ठिकाणी बालमृत्यूचं प्रमाण खूप आहे. बालविवाह हे जसं कारण आहे तसं पोषक व सकस आहाराचा अभाव हे एक कारण आहे. दारिद्र्य हे मोठं कारण आहे आणि त्यामुळे या भागामध्ये कुपोषण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. कुपोषणाचा परिणाम जो आहे तो या पिढीपासून पुढच्या पिढीपासून त्याच्या पुढच्या पिढीवर देखील होतो आणि मग जे कुपोषित मुलं आहेत त्या कुपोषित मुलांचं शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढीवर आयुष्यभर प्रचंड मोठा परिणाम होतो. म्हणजे अनेक आमच्या महाविद्यालयामध्ये ज्या मुली आहेत मी अनेकदा बघितलेलं आहे की लेक्चर चालू असतं, त्या बेंचवर बसलेल्या असतात आणि बेंचवर बसल्या बसल्या त्यांना चक्कर यायला लागते आणि त्या तिथं माना टेकतात आणि असं अनेकदा. मग आमच्याकडे एक मॅडम आहे त्यांना आम्ही बोलवतो आणि मग त्यांना दवाखान्यामध्ये नेलं जातं. आम्ही नेहमी आमच्या कॅबिनमध्ये ORS असेल किंवा मग आपण त्याला ग्लुकॉन-डी म्हणतो आपण, ग्लुकॉन-डी आम्ही ठेवत असतो. कुणालाही चक्कर येऊ शकते आम्ही गृहीतच धरतो. हे बऱ्याचदा घडत असतं. एवढा अशक्तपणा जो आहे तो आमच्या भागातील अनेक मुलींमध्ये आहे. ठीक आहे. आणि माझ्या शिक्षणाबद्दल जर मी बोलायला गेलो
तर माझ्या विद्यार्थ्यांना मी त्यांच्या पालकांचं शिक्षण बऱ्याचदा विचारतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्यापैकी अक्षरशः 90% जास्त मुलं ही पहिल्या पिढीतील आहेत. पहिल्या पिढीतील म्हणजे काय, तर त्यांच्या पालकांचं काही शिक्षण झालेलं नाहीये. हे पहिलेच आहेत त्यांच्या घरातले की जे शिक्षण घेत आहेत, आणि पहिल्या पिढीमध्ये शिक्षण घेताना प्रचंड अडचणी येतात. दुसरी गोष्ट की खूप गोष्टी माहिती नसतात, घरातून ती प्रेरणा नसते, ते वातावरण नसतं घरामध्ये अभ्यासाचं, शिक्षणाचं, आणि म्हणून खूप साऱ्या अडचणी ज्या आहेत त्या या पहिल्या पिढीतील मुलांना येत असतात. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी असं म्हणत असतो की शिकून हमाली करा. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. शिकून हमाली करा, पण आधी पूर्ण शिका, उच्च शिक्षण घ्या, असे मी त्यांना नेहमी म्हणतो. मात्र अलीकडे काही गोष्टी ज्या मला दिसत आहेत त्या खूप गंभीर आहेत. मी जव्हारमध्ये काही जेव्हा लोकांशी माझा संपर्क येतो, म्हणजे काही आपले आदिवासी बांधव ते न्हाव्याचं काम करतात, तर त्यांच्याशी माझा संपर्क येतो, तेव्हा ते असं म्हणतात की सर, आम्ही आता आमच्या मुलांना अभ्यास कर असंही म्हणू शकत नाही. आम्ही त्यांना तसं म्हणायला देखील घाबरतो. मी म्हटलं का, तर आम्हाला अशी भीती वाटते की आपण जर त्यांना जास्त फोर्स केला तर आमची मुलं आत्महत्या करून घेतील, ही त्यांना भीती वाटते. कारण प्रेमभंग असेल किंवा थोडंसं फोर्स वगैरे केला तर थोडंसं आत्महत्यांचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढतं आहे, आणि म्हणून पालक घाबरतात, नाही करत फार फोर्स. आणि मग 7वी-8वीची मुलं आहेत, त्या मुलांना नेमकं वाचता येत नाही, काही नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग अशाने कसं होणार? आता समजा माझी मुलं आहेत किंवा मग आपण शहरामध्ये राहतो, आपली मुलं आहेत. कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपलं मुलांचं शिक्षण जे आहे ते थांबलेलं नाहीये. पहिलीमध्ये, दुसरीमध्ये गेल्यानंतर आपल्या मुलांना मराठी, इंग्रजी वाचायला येतं, आणि आपण जर आपल्या भागामध्ये बघितलं तर 5वी, 6वी, 7वी, 8वीच्या मुलांना सुद्धा जर वाचायला येत नसेल आणि त्यांचे पालक जर त्यांना काही सांगायला घाबरत असतील, तर मग अशाने काही होणार नाही. आपल्या आदिवासी समाजाचं मी सद्यस्थिती सांगतोय बघा, याच्यातून आपण भविष्याचा अंदाज लावू शकतो. कॅट्रॉसिटी नाही सॉरी एक थेरी आहे, त्या थेरीचा असा अर्थ आहे की कारणं बदलली तर परिणाम बदलतात. म्हणजे आज जर आपण ही जी काही आपल्या आजूबाजूची वस्तुस्थिती आहे, जी काही परिस्थिती आहे ती जर आपण बदलवली नाही तर परिणाम आपल्याला चांगले दिसणार नाहीत. आणि म्हणून जर मला कोणी ऐकत असेल, मला साधारणतः आता 23 जण ऐकतायत आणि हा व्हिडिओ युट्यूबवर टाकला जाईल तेव्हा अनेक जण मला ऐकणार. तर विद्यार्थी मित्रांना माझी एक विनंती आहे की तुमचे पालक जर तुम्हाला सांगत असतील की अभ्यास कर, किंवा तुमचे शिक्षक जर तुम्हाला सांगत असतील, प्राध्यापक जर तुम्हाला सांगत असतील, किंवा कुणीही तुम्हाला सांगत असेल की अभ्यास कर, तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. चांगला अभ्यास करा, कारण आजच्या काळामध्ये आणि भविष्यामध्ये सुद्धा त्याला पर्याय नाहीये. तर अजून एक वस्तुस्थिती जर मी तुम्हाला सांगायला गेलो, मी नेहमी असं म्हणत असतो की माझे विद्यार्थी अंधारातून येतात व अंधारात निघून जातात. असं का म्हणतो मी? कारण बरेचसे विद्यार्थी आहेत की जे पदवीपर्यंत शिक्षण आमच्या जव्हारमध्ये मिळतं आहे म्हणून शिक्षण घेतात, किंवा ज्या काही आपल्या आदिवासी वसतिगृह आहेत तर तिथं राहायला वगैरे शक्य आहे जव्हारमध्ये म्हणून शिक्षण घेतात. आणि बाहेर जेव्हा आम्ही शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठवतो, तिथं जर शिक्षणाची सोय लागली नाही, राहायची सोय लागली नाही, तर मग ते जातच नाहीत. किंवा बरेच जण फक्त पदवीपर्यंत शिकतात, त्याच्यापुढे शिक्षणच घेत नाही. आणि मग पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षण खूप कमी मुलं घेतात, आणि मग हे पदवीपर्यंत आलेली मुलं अंधारातून इथपर्यंत आलेली असतात आणि परत अंधारात निघून जातात. तर हे खूप भयावह असं चित्र आहे. आणि जे मुलं समजा पदवीचं शिक्षण घेतात, त्याच्या पुढे जाऊन थोडं शिकतात, तर ती मुलं सुद्धा क्लास सी, क्लास डी म्हणजे क आणि ड अशा वर्गाच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांवर समाधान मानून घेतात. क्लास 3 आणि क्लास 4 बघा, नोकरी कोणती वाईट नसते, तिथं सुद्धा काही ना काही 20, 25, 30 हजार पगार मिळत असतो. पण थोडा अभ्यास करून, अजून 2 वर्ष 3 वर्ष चांगला अभ्यास करून, जर आपल्याकडे क्लास लावायला पैसे नसतील तर आपण शहरामध्ये जाऊन कुठेतरी 5-6 तास काम करायला हवं, आणि मग त्या पैशांमधून आपण क्लासची फी वगैरे जी आहे ती चुकती करायला हवी. किंवा काही प्राध्यापक असतात ते आपल्याला मदत करत असतात, मदत मागायला काही कमीपणा वाटता कामा नये. किंवा मग काही जे क्लासेसवाले आहेत ते सुद्धा, ज्यांची परिस्थिती ही वाईट असते, गरिबीची असते, त्यांना मदत करतात. तर मी तुम्हाला अनुकंपा या पद्धतीनं सांगत नाहीये, सहानुभूती या पद्धतीनं सांगत नाही, आपल्याला शिकायचं आहे. आधीच्या काळामध्ये जे ब्राह्मण लोक शिकलेले आहेत ते माधुकरी मागून शिकायचे. माधुकरी म्हणजे काय, या घरी माग त्या घरी माग आणि मात्र शिकायचे, बरोबर. ते शिकण्यासाठी काशी किंवा पैठण या ठिकाणी जायचे. त्या काळामध्ये जे शिक्षण होतं ते शिक्षण ते घ्यायचेच, कोणत्याही परिस्थितीमध्ये घ्यायचे.
मग आपण सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यायला हवं, तरीच आपलं भवितव्य जे आहे ते सुधरू शकतं. आणि म्हणून मला 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर हे म्हणायची पाळी येता कामा नये की माझे मुलं जे आहेत, माझे विद्यार्थी जे आहेत ते अंधारातून येतात आणि अंधारातून निघून जातात. काही वर्ष मेहनत घेऊन आपण महत्वाची पदं जी आहेत ती महत्वाची पदं काढायला हवीत. या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण निर्णय प्रक्रियेमध्ये जाणं खूप महत्वाचं आहे. IAS, IPS यासारखी जी महत्वाची पदं आहेत, ती पदं आपण मिळवायलाच हवी का? त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. गोविंदराव पानसरे यांचं एक पुस्तक आहे, जाती धर्म वगैरे यांच्या पलीकडे असं काहीतरी त्या पुस्तकाचं नाव आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी 1972 सालची एक घटना सांगितलेली आहे. 1972 साली त्या वेळच्या मार्क्सवादी पक्षाने भूमिहीन जे शेतकरी होते, भूमिहीन जे लोक होते, त्यांचं एक आंदोलन केलं होतं. त्या आंदोलन असं होतं की ज्यांच्याकडे बिलकुलही जमीन नाही असे भूमिहीन लोकांनी जमीनदार लोकांच्या जमिनीवर बळजबरी कब्जा करायचा. आंदोलनाच्या माध्यमातून बळजबरी कब्जा करायचा. ऍक्च्युली ते बेकायदेशीर होतं, कायद्याच्या विरुद्ध होतं, परंतु ते आंदोलन होतं. आणि मग अशा पद्धतीनं बळजबरी कब्जा पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करून त्या आंदोलनकर्त्यांनी केला. आणि मग त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या, खटले दाखल केले गेले आणि त्यांना वेगवेगळ्या कोर्टामध्ये सादर केलं गेलं. आता समजा पालघर असेल तर पालघरच्या कोर्टामध्ये, तिकडे पुणे असेल तर पुण्याच्या कोर्टामध्ये त्यांना सादर केलं गेलं. तर त्यावेळेचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तर एका कोर्टामध्ये असा निकाल मिळाला बघा की जे आंदोलनकर्ते शेतकरी होते की ज्यांनी बळजबरीने कब्जा घेण्याचा प्रयत्न केला होता, तर त्या न्यायाधीशाने त्यांना 6 महिन्यांची शिक्षा सुनावली. 6 महिने तुरुंगात टाकलं, 6 महिन्यांची शिक्षा सुनावली. आणि दुसऱ्या एका कोर्टामध्ये त्या न्यायाधीशाने काय शिक्षा दिली की कोर्ट उभे राहीपर्यंत यांना शिक्षा देण्यात यावी. त्यांनी शिक्षा सुनावली, कोर्ट उभे राहीपर्यंत यांना शिक्षा सुनावण्यात यावी असं म्हणाले. काही सेकंद थांबले आणि उभे राहिले आणि चालले गेले. म्हणजे शिक्षा तर दिली, पण त्या शिक्षेची अंमलबजावणीच करता आली नाही. आलं लक्षात? म्हणजे टेक्निकली, ज्याला तांत्रिकदृष्ट्या आपण म्हणतो, शिक्षा दिली पण शिक्षा झालीच नाही. मग या आंदोलनकर्त्यांना, त्यांच्या नेत्यांना प्रश्न पडला की असं काय झालं? आंदोलन एक किंवा मग सारख्याच पद्धतीने आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर कोर्ट जे आहे त्या कोर्टामध्ये उभं केलं गेलं, कायदा एक आहे, 2 वेगळ्या न्यायाधीशांनी वेगळे न्याय कसे दिले? एकाने 6 महिने आणि एकाने शिक्षा दिली, परंतु अंमलबजावणीच करता आली नाही. मग त्यांनी त्यांचं बॅकग्राऊंड शोधलं. तर त्या बॅकग्राऊंडमध्ये त्यांना असं आढळलं की ज्या व्यक्तीने 6 महिन्याची शिक्षा दिली तो व्यक्ती जमीनदाराचा मुलगा होता. आणि त्याच्या डोक्यामध्ये हा राग होता की कुळ कायद्यानुसार आपल्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनी काढून टाकलेल्या आहेत आणि त्या या भूमिहीनांमध्ये वाटून टाकलेल्या आहेत. 1950च्या आसपास कुळ कायदा आला होता तेव्हा. मग त्याच्या डोक्यामध्ये तो राग होता आणि म्हणून त्याने 6 महिन्याची शिक्षा दिली. आणि ज्या व्यक्तीने कोर्ट उभे राहीपर्यंत अशी शिक्षा दिली, तर त्याचं बॅकग्राऊंड शोधलं तेव्हा असं लक्षात आलं की तो अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा होता आणि म्हणून त्याला भूमिहीनांचं दुःख माहिती होतं आणि म्हणून त्याने कोर्ट उभे राहीपर्यंत एवढी शिक्षा दिली. सांगायचं तात्पर्य काय आहे की निर्णय प्रक्रियेमध्ये गेलेला व्यक्ती हा कोणत्या बॅकग्राऊंड मधून आलेला असतो, कोणत्या सामाजिक पार्श्वभूमीमधून तो आलेला असतो, त्याचा सुद्धा निर्णयावर परिणाम होत असतो. तर आपले किती न्यायाधीश आहेत, आदिवासी समाजाचे किती न्यायाधीश आहेत उच्च न्यायालयांमध्ये, जिल्ह्याच्या न्यायालयांमध्ये, सर्वोच्च न्यायालयांमध्ये, याचा विचार करा. मग आपल्या बाजूने न्याय कसा लागणार? बरोबर आहे की नाही? किंवा IAS असतील, IPS असतील, ते जिल्हा सांभाळत असतात. बरोबर, सचिव लोक जे आहेत ते या राज्यकर्त्यांच्या सोबत निर्णय घेत असतात. इथं जर आपलं प्रतिनिधित्वच करणारं कोणी नसेल तर आपल्या बाजूने कोण भांडणार आहे? तिथं आपल्या बाजूने कसे काय वेगवेगळे निर्णय जे आहेत ते घेतले जाणार आहेत? आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगतो की किंवा जे पालक असतील, शिक्षक असतील, त्यांना देखील मी सांगतो की आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना या गोष्टी सांगा की आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये जावं लागेल. ठीक आहे? आणि म्हणून आपण निर्णय प्रक्रियेमध्ये जायला हवं. आदिवासी समाजाच्या मागासलेपणाचं एक खूप मोठं कारण आहे. ते कारण म्हणजे निरक्षरता आणि शिक्षणाचा अभाव. पुन्हा पुन्हा मी हे सांगतो आहे. बघा, थोडंसं निरीक्षण करा. आता जे मी म्हटलो तेच मी तुम्हाला परत लक्षात येईल की थोडं निरीक्षण करा की आपल्या भागामध्ये किती डॉक्टर आहेत. डॉक्टर म्हणजे बाहेरून आलेले नाही, आदिवासी समाजातून पुढे आलेले, MBBS असतील, MD असतील,
किती डॉक्टर आहेत लोकसंख्येच्या मानाने विचार करा, नाही तर ते 2 डॉक्टर आहेत असं सांगू नका मला. आपली लोकसंख्या किती आहे त्या मानाने. इंजिनियर किती आहेत, IAS किती आहेत, IPS किती आहेत, प्राध्यापक किती आहेत, खेळाडू किती आहेत, उद्योजक किती आहेत, व्यावसायिक किती आहेत, थोडा विचार करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण या सगळ्या ठिकाणी मागासलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला शिक्षणाची, उद्योजकतेची प्रचंड आवश्यकता आहे आणि ही प्रगती आपल्याला खूप कमी वेळामध्ये करावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, मी एक चित्रपट पाहिलेला आहे. जर्मनीचा तो चित्रपट होता, शिंडलर लिस्ट. हिटलरच्या काळामध्ये जेव्हा ज्यूंचं हत्याकांड केलं गेलं तर त्या काळावर आधारलेला तो चित्रपट होता आणि ज्यू म्हणून जो समाज आहे जगाच्या जागतिक स्तरावर, ज्याचा आता इस्रायल हा देश आहे, तर 1920 आणि 30च्या सुमारास, 35च्या सुमारास या समाजातल्या महिला या सिव्हिल इंजिनियर होत्या. वाटल्यास तर तो चित्रपट तुम्ही बघा, शिंडलर लिस्ट म्हणजे यादी. शिंडलर नावाचा एक उद्योगपती होता, त्याची यादी. त्याने अनेक ज्यू लोकांना वाचवलं. तर 25-30च्या आसपास, 1930-35च्या आसपास, म्हणजे आजपासून 80-85 वर्षापूर्वी स्त्रिया, ज्यू समाजातल्या महिला या सिव्हिल इंजिनियर होत्या. आज आपल्या आजूबाजूला पुरुष दिसत नाहीत. मग तो समाज पुढे जाणार नाही तर कसं काय होणार, आणि आपण मागे राहणार नाही तर काय होणार, ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या आदिवासी भागामध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण हे खूप जास्त आहे, खूप मोठ्या प्रमाणावर आहे. साधारणतः 3-4 वर्षापूर्वी आमच्या महाविद्यालयामध्ये 352 विद्यार्थी होते किंवा त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी होते. FYBA ला आमच्याकडे 3 तुकडे आहेत, A, B, C अशा 3 तुकडे आहेत. 352 पेक्षा जास्त विद्यार्थी होते आणि यावर्षी 180 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. म्हणजे 50% संख्या कमी झालेली आहे. सकाळी मी जेव्हा विद्यार्थ्याशी बोललो, माझ्या राजाराम कोरडाशी, तो म्हणाला की सर, माझ्या बरोबरीचे अक्षरशः माझ्या गावातलं, म्हणजे माझ्या पूर्ण ग्रामपंचायत, कारण आदिवासी भागामध्ये 5, 6, 7, 8 पाडे मिळून ग्रामपंचायत तयार झालेली असते. आम्ही 2 भाऊ, आम्ही पदवीधर आहोत. आपटाळे म्हणून असं काहीतरी ते तिकडे ग्रामपंचायत आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की एवढं कमी आपल्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण आहे, गळतीचं प्रमाण प्रचंड आहे. गेल्या 2-3 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला बघा. तो निर्णय थोडक्यात सांगतो की आधी काय व्हायचं की विद्यार्थ्यांना जी काही शिष्यवृत्ती मिळायची ती शिष्यवृत्ती महाविद्यालयांना मिळायची. महाविद्यालयांना मग ती केव्हा मिळायची, समजा आता हे जूनमध्ये कॉलेजेस सुरू झाल्या तर ते पुढच्या वर्षी मार्चमध्ये, एप्रिलमध्ये, जूनमध्ये त्या स्कॉलरशिप मिळायच्या. मग आम्ही काय करायचो, आम्ही मुलांना अक्षरशः मोफतमध्ये ऍडमिशन द्यायचो, कारण आम्हाला माहिती असायचं की यांची स्कॉलरशिप आपल्या महाविद्यालयामध्ये जमा होणार आहे आणि आपण यांना चेक स्वरूपामध्ये ते पैसे देणार आहोत. तर मग आपण तेव्हा जेवढी त्यांची फी होती तेवढी फी आपण काढून घेऊ शकतो आणि उरलेले पैसे त्यांना आपण देऊ शकतो. आणि म्हणून त्यावेळेस आम्ही मोफतमध्ये मुलांना शिक्षण द्यायचो, ऍडमिशन द्यायचो, म्हणून खूप मुलं ऍडमिशन घ्यायची. पण 2-1 वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला की ही जी स्कॉलरशिप आहे विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट अकाउंटवर जमा होईल, डायरेक्ट लाभार्थ्याला. हे आपल्याला वरवर खूप छान वाटतं, पण याचा तोटा असा झाला बघा की ही फी केव्हा जमा होते, ही ऍडमिशन घेतल्यानंतर मग ते फॉर्म वगैरे भरून घेतले जातात, अशी खूप सारी प्रोसेस होते आणि मग जूनमध्ये ऍडमिशन होतात आणि ही फी मिळते तुम्हाला 8-10 महिन्यानंतर, ही शिष्यवृत्ती तुम्हाला मिळते. पण जूनमध्ये मग विद्यार्थ्याला रोख पैसे जे आहेत ते रोख पैसे जमा करावे लागतात आणि मग त्याला ऍडमिशन घ्यावं लागतं. कारण मुलांच्या अकाउंटवर जर पैसे जमा होत असेल तर महाविद्यालय ही रिस्क कशी घेणार आहे की 7-8-10 महिन्यानंतर त्यांच्याकडून फी वसूल करायची, कारण एवढं मोठं कॉलेज चालवणं हे पण सोपं नसतं. तर या टेक्निकल गोष्टीमुळे असं झालं की अनेक मुलं आता शिक्षणच घेत नाही, कारण त्यांना ऍडमिशनच्या वेळेसच पैसे भरावे लागतात. आणि ह्या एका गोष्टीमुळे सुद्धा आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे असं माझ्या लक्षात येतं. आज कोविडच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये शिक्षण अक्षरशः ठप्प झालेलं आहे. आता आम्ही ऑनलाईन परीक्षा घेतल्या, कशा घेतल्या आम्हाला माहिती. आता पुन्हा या डिसेंबरमध्ये आम्ही परीक्षा घेणार आहोत, आम्हाला माहिती की आम्हाला किती या गोष्टींचा त्रास होतो ते. तर आदिवासी बांधव जे आहेत ते डोंगराळ भागामध्ये राहतात आणि डोंगराळ भागामध्ये टॉवर नसतात, त्यामुळे नेटवर्क मिळत नाही आणि म्हणून ऑनलाईन शिक्षण घेणं त्यांना शक्य नाही. आणि नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन असणार आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये तर आपल्या शिक्षणाची वाट लागणार आहे, मी आताच सांगून ठेवतो. माझा युट्यूबवर व्हिडिओ आहे, युट्यूबवर डॉक्टर राहुल पाटील म्हणून नाव टाका, माझे खूप सारे व्हिडिओ आहेत.
मी आदिवासी बांधवांच्या समस्याच्या संदर्भामध्ये 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत. एक जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आणि एक माझे एक मित्र आहेत जे मागच्या आठवड्यामध्ये खरं तर आपल्या उलगुलान साहित्यिक चळवळीमध्ये या पेजवर येऊन गेले. ते म्हणजे श्री रवी बुदर सर यांची मुलाखत मी घेतलेली आहे. खूप चांगली मुलाखत आहे. तुम्ही सगळेजण ती मुलाखत माझ्या युट्यूब चॅनलला भेट देऊन बघू शकतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी काही गोष्टी सांगितल्या आहेत किंवा आता परवाचे काही आंदोलन आमच्या प्राध्यापक संघटनेने केलं तर ते का केलं, तर हे शिक्षणाचं पण मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आदिवासी भागामध्ये स्मार्टफोन घेण्यासाठी पैसे नाहीयेत किंवा तो जरी काहींनी घेतला तरी मासिक 200-300 रुपये रिचार्ज करण्यासाठी पैसे नाहीयेत. आणि शिक्षणाच्या बाबतीत जर बघायला गेलं म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं बरं का. मी 5-6 वर्षापूर्वी जेव्हा समजा काही कारणास्तव माझी फॅमिली गावी जायची तेव्हा मी मेसवर जेवायचो, तेव्हा खूप लोक मला भेटायचे. थोडं परखड मत आहे. तर तेव्हा काही जण असं म्हणायचे की सर आदिवासी विकास विभाग जो आहे ना तर तो अशा पद्धतीनं चालवला जात आहे की पुढे 100 वर्ष तो बंद पडता कामा नये. मग मुलांना फक्त पुढे ढकलत राहायचं, या पद्धतीनं तो विभाग चालवला जात आहे. अतिशय गांभीर्याने मी हे बोलतो आहे. मग आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, त्यांच्या बौद्धिक विकासासाठी फार प्रयत्न काही करायचेच नाही, कारण हा विभाग चालू राहायला पाहिजे, कारण याच्यातून मग खूप लोकांना पैसे खायला मिळतात. आणि म्हणून चांगल्या दर्जाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा अभाव आपल्याला ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये जो आहे तो दिसून येतो. एका आश्रमशाळेशी माझा संपर्क आला होता. का आला होता हे ते सांगणार नाही. तर त्या आश्रमशाळेमध्ये मला काही दिवस तिथं थांबावं लागलं होतं. का थांबावं लागलं होतं नाही सांगत. तर तिथं प्रचंड ढेकणं होती. आणि तेव्हा तिथल्या लोकांशी मी जेव्हा बोललो तेव्हा ते म्हणाले की सर काही नाही, मुलं थकलेले असतात, दिवसभर त्यांना झोप लागून जाते. अरे आम्हाला राहणं तिथं कठीण होऊन गेलं आणि त्या ढेकणामध्ये मुलं राहतात. तर या पुरेशा सोयी सुविधा, स्वच्छता या सगळ्या गोष्टी असत्या तर मुलं शिक्षण घेऊ शकतील ना. तो कुपोषित राहणार नाही तर काय राहणार बघा. म्हणजे वर्षभर जर ते ढेकणांमध्ये राहत असतील या आश्रमशाळांमध्ये तर मग ते कसं त्यांचं शरीर जे आहे ते मजबूत होणार, ते सशक्त राहणार. ढेकणं रक्त पितात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या छोट्या गोष्टी सुद्धा बदलणं खूप गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये आदिवासी भागामध्ये म्हणजे माझ्या भागामध्ये जे मी बघतो आहे तर तरुणांमध्ये अभ्यासाऐवजी क्रिकेटचं लोन मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. क्रिकेट म्हणजे एकदाच पिकं काढली गेली, गहू वगैरे गहूने तांदूळ वगैरे काढला गेला, भात काढला गेला की मुलं क्रिकेट खेळतात. मग या गावामध्ये काय ते टुर्नामेंट, त्या गावामध्ये टुर्नामेंट, मोटरसायकलीला किक मारतात, सायकलींवर जातात, चालतं त्यांचं. खेळ खेळणं वाईट नाहीये, पण अक्षरशः कॉलेजेस बुडवून किंवा मग इतर सगळ्या इव्हेंट कॉलेजमधल्या बुडवून फक्त क्रिकेट खेळत सुटणं हे मात्र वाईट आहे ना. त्याच्यामध्ये करिअर नाही ना तुम्हाला. मी पुढे या मुद्द्यावर बोलणार आहे की जर आदिवासी भागामध्ये अकादम्या उभारल्या गेल्या तर ते खेळांमध्ये प्रगती करू शकतील, तो भाग वेगळा आहे. पण सगळेच मुलं क्रिकेट खेळतायत, याच्यात काय करिअर आहे बरं का. याच्यात काही करिअर नाहीये. लॉकडाऊनमुळे तर आदिवासी भागातील शिक्षण जे आहे ते पूर्ण ठप्प झालेलं आहे. भयंकर नुकसान होऊन गेलेलं आहे. दिवाळीनंतर 7-8 महिने गावोगावी नुसत्या मॅचेस चालू आहेत. किंवा अक्षरशः सकाळी त्या विद्यार्थ्याशी बोललो, तो म्हणाला की सर मुलं व्यसनाधीन झालेले आहेत. कारण कॉलेजमध्ये किमान अभ्यासाचं वातावरण तरी असायचं आणि त्या वातावरणामध्ये ते एका योग्य ट्रॅकवर होते, प्रवाहामध्ये होते. आता प्रवाहातून बाहेर पडलेले आहेत. एका न्हावी समाजाच्या न्हावी व्यवसाय ते करतात. ते म्हणाले की सर आता जर शाळा सुरू केल्या तर मुलांना उचलून न्यावं लागेल शाळेत, गोडीच राहिलेली म्हणे. तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप भयंकर आहेत. ठीक आहे. अनेक लोक असं म्हणतात बघा की आरक्षण बंद करा. मी एक मुद्दा माझा कव्हर करतो आहे. आरक्षण बंद करा. भारताला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झालेले आहेत आणि आदिवासी समाज हा हजारो वर्षांपासून मागासलेला राहिलेला आहे आणि मुख्य प्रवाहापासून लांब राहिलेला आहे. तर फक्त 73 वर्षांमध्ये एवढा मोठा बॅकलॉग कसा भरून काढला जाऊ शकतो. 73 वर्ष ते पण आपण असं म्हणूया की तात्विक दृष्ट्या ते आरक्षण दिलेलं आहे, पण आरक्षणाचा लाभ तर अलीकडेच थोड्या थोड्या प्रमाणावर मिळायला लागलेला आहे. 20-30 वर्षापूर्वी तर एसटीच्या पोस्ट सुद्धा भरल्या जायच्या नाहीत किंवा 4-5 वर्ष ते व्यक्ती मिळाला नाही असं सांगितलं जायचं आणि दुसऱ्याच व्यक्ती त्याच्यावर भरल्या जायच्या. आणि म्हणून आता कुठं आरक्षणाचा लाभ आदिवासी बांधवांना किंवा ओबीसीचं सुद्धा म्हणायला गेलं तर 91 साली आरक्षण मिळालं आणि लगेच काय जागरूकता निर्माण होत नाही, जो समाज अनेक वर्षांपासून अनेक शतकांपासून मागासलेला असतो. आणि म्हणून नुकतंच कुठं आरक्षण मिळायला लागलेलं आहे आणि तेवढ्यात अनेक लोक म्हणतात की आरक्षण बंद करायला पाहिजे.
तर आरक्षण जर काढून टाकलं तर आदिवासी समाजाची भयंकर वाईट अवस्था होईल. आरक्षण म्हणजे काही भीक नाहीये, हे प्रातिनिधित्व आहे. आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मिळालेलं ते प्रातिनिधित्व आहे. मला एक कमेंट येते आहे की आदिवासी भागामध्ये गाव तेथे वाचनालय ही काळाची गरज आहे. यासाठी देखील मी आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी प्रयत्न केलेले आहेत. काही व्यक्ती फरकात मी आहे. अजून एक मुद्दा मी इथं सांगतो की एका विद्यार्थ्याकडे मी BA नंतर काय करायचं याविषयी मार्गदर्शन करायला गेलो होतो. म्हणजे त्यानेच सांगितलं की माझ्या वडिलांना सर तुम्ही येऊन सांगा. तर त्याच्या वडिलांनी मला एक भीती बोलून दाखवली. ती भीती तुम्हाला मी सांगतो. ते म्हणाले की सर MA नाही करू द्यायचं माझ्या मुलाला. मी म्हटलं का? सर MA मध्ये 2 वर्ष वाया जातील आणि मग या 2 वर्षामध्ये जर समजा, कारण आपल्या केंद्रात जे मोदी सरकार आहे अजून पुढील 4 वर्ष आहे, 3.5 वर्ष आहे. ज्या पद्धतीनं 370 कलम जम्मू काश्मीरशी संबंधित 370 कलम काढून टाकण्यात आलं, त्याला किती विरोध केला तरी सुद्धा ते काढून टाकण्यात आलं. तसं माझ्या मनामध्ये ही भीती आहे की आमचं आरक्षण सुद्धा कदाचित काढलं जाऊ शकतं. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी सांगत नाहीये की ते आरक्षण विरोधी आहेत असं ते म्हणाले आणि मग आमचं आरक्षण काढलं जाऊ शकतं. आणि म्हणून माझ्या मुलाला MA करू द्यायचं नाही. 1-2 वर्ष त्याच्या हातामध्ये आहे. त्याने अभ्यास करावा, एखादं क्लास 3, क्लास 2, क्लास 1 जे मिळेल ते पद मिळवावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं. एवढी भीती हाच आदिवासी बांधवांमध्ये आहे. कुणामुळे आहे, कशी आहे? माझ्या बोलण्यातून तुमच्या लक्षात आलं असेल. फार सुज्ञास अधिक सांगणे न लगे असं म्हणतात. मी मराठी विषय शिकवतो आणि मराठीमध्ये भाषा विज्ञान हा विषय शिकवतो आणि त्याच्यामध्ये एक संकल्पना आहे ती म्हणजे भाषिक सापेक्षतावाद. भाषिक सापेक्षतावाद हा जो सिद्धांत आहे तो होर्फ आणि सफीर यांनी मांडलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाषेमुळे आपले ज्ञान मर्यादित होते. म्हणजे आपलं जर भाषेवर प्रभुत्व नसेल तर ज्ञान मिळवताना आपल्याला अडचणी येतात. कारण भाषा हे ज्ञान मिळवण्याचं साधन आहे, माध्यम आहे. त्याच्यावर जर प्रभुत्व नसेल तर ज्ञान मिळवताना अडचणी येतात. आणि आपल्या आदिवासी भागामध्ये ज्या ज्या बोली बोलल्या जातात त्या बोलींमधून कुठेही शिक्षण दिलं जात नाही. राज्य सरकारी ज्या काही समजा बोर्ड असतील त्याच्यामध्ये दिलं जात नाही किंवा जे NCERT वगैरे जे काय असेल कुठंच दिलं जात नाही. आणि म्हणून आपल्या बोलीमध्ये शिक्षण दिलं जात नाही. आपण घरात जी बोली बोलतो ती शिक्षणाचं माध्यम म्हणून नसते. आणि अलीकडे तर मग आदिवासी भागामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. इथं प्रमाण मराठीच आपल्याला चांगली येत नाही आणि परत इंग्रजी माध्यमाच्या शाळा. आणि म्हणून आपल्या आदिवासी भागातील मुलांच्या मनामध्ये एक मोठा भाषिक न्यूनगंड तयार झालेला आहे. एक खूप मोठा भाषिक न्यूनगंड. माझे गाईड डॉक्टर कैलास सार्वेकर त्यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये आदिवासी बोलींच्या संदर्भात ते पुस्तक होतं. एक लेख लिहिलेला आहे, आदिवासी विद्यार्थ्यांमधील भाषिक न्यूनगंड. मी इथं तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याला प्रमाण मराठी येत नाही समजा, पण आपल्याला मराठी बोलताच येत नाही असं नाही. आपण बोलत असताना आपल्या मराठीमध्ये आपल्या बोलीभाषेतील काही शब्द मिसळतात, हे मी मान्य करतो. आपल्या बोलीभाषेतल्या काही छटा ज्या आहेत त्या मराठी बोलताना त्याच्यामध्ये मिसळतात, हे देखील मी मान्य करतो. आता तुम्ही मला ऐकत असणार आणि तुमच्या लक्षात येत असेल की माझ्या बोलण्यावर सुद्धा काही प्रमाणामध्ये खानदेशी बोलीच्या, अहिराणी बोलीचा प्रभाव तुम्हाला दिसून येत असेल. पण मी असं म्हणतो की तुमच्याकडे कंटेन आहे ना, ज्ञान आहे ना, आशय आहे ना, बिनधास्त बोला ना तुम्ही. समोरच्याला समजेल किंवा नाही समजणार. आता माझा एक मावस भाऊ आहे, सख्खा मावस भाऊ, जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई इथं तो MBBS करतो आहे, 3ऱ्या वर्षाला आहे. तो म्हणतो की दादा भाषा हा मॅटरच नाहीये म्हणे, तुमच्याकडे नॉलेज किती आहे, तुम्ही प्रॅक्टिस कशी करतात हेच तिकडे महत्वाचं आहे. तो अजूनही चांगली मराठी बोलत नाही. घरामध्ये आम्ही अहिराणीच बोलतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जो न्यूनगंड आहे हा न्यूनगंड आपण टाकून द्यायला पाहिजे. ठीक आहे, प्रमाण मराठी येईल ना आपल्याला, मग बोला, प्रयत्न करा, घाबरू नका. तुमच्या डोक्यात जो विचार आला तो व्यक्त करायला आधी शिका. तो ती भीती मनातून काढून टाका. 2, 5, 7, 8 वर्षांतर तुम्हाला खूप चांगली मराठी बोलता येईल. माझ्या ओळखीचे असे अनेक आदिवासी विद्यार्थी आहेत किंवा आता 7-10 वर्षापूर्वीचे विद्यार्थी होते, ते आता शहरांमध्ये राहत आहेत, खूप सुंदर मराठी बोलतात. मला ऐकत राहावं असं वाटतं. पण विद्यार्थी दशेमध्ये ते बिलकुल बोलायचे नाहीत. मग आज न्यूनगंड ठेवूच नका तुम्ही मनामध्ये. बोला, बिनधास्त बोला. आणि आम्ही बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सांगतो की वर्गामध्ये, अरे बोला रे, उत्तर द्या रे, कुणीच उत्तर देत नाही. घाबरायची गरजच नाहीये. जोपर्यंत आपण बोलणार नाही, आपण व्यक्त होणार नाही, तोपर्यंत आपल्या विकासाचा मार्गच खुला होऊ शकत नाही.
जो बोलतो ना त्याचे ते काय म्हणू आपण त्याला, सडलेले गहू पण विकले जातात, आणि जो बोलत नाही ना त्याचे चांगले गहू पण विकले जात नाही, असं आमच्याकडे म्हणतात. आणि म्हणून आपल्यामध्ये कितीही क्वालिटी असल्या, कितीही नॉलेज असलं, कितीही काम करायचं आपल्यामध्ये क्षमता असली, आणि आपण बोलत नसू, तर आपला कुठेही टिकाव लागू शकणार नाही. आणि म्हणून आपण बोलायला हवं. आणि भाषेच्या संदर्भामध्ये एक आहे बघा, जर समजा आपण आधुनिक काळाशी जर सुसंगती साधण्यासाठी आपल्या भाषा जर आपण सोडायला गेलो, तर कदाचित भाषेसोबत संस्कृती नष्ट होण्याची भीती असते. कारण कोणतीही संस्कृती ही तिच्या भाषेमध्ये समाविष्ट असते, भाषेमध्ये ती काय म्हणा एकरूप झालेली असते, एकजीव झालेली असते. भाषा मेली म्हणजे संस्कृती मेली. आणि म्हणून भाषा सोडल्या तर संस्कृती नष्ट होण्याचा धोका आहे. आणि आपल्या भाषा जर आपण धरून ठेवल्या, तर मग नवीन भाषा म्हणजे आपली भाषा फक्त धरून ठेवली आणि नवीन भाषाच आत्मसात केल्या नाहीत, तर मग आपला विकास होणार नाही. हा दुसरा धोका आहे. आणि म्हणून आपल्या भाषा सुद्धा आपल्याला जतन करायच्या आहेत, आणि नवीन भाषा देखील आपल्याला तेवढ्याच ताकदीने आत्मसात करायच्या आहेत. कारण त्याशिवाय आपल्याला आधुनिक ज्ञान, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी ज्या आहेत त्या आत्मसात करता येणार नाहीत. हा अतिशय महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडत आहे. मित्रांनो, आदिवासी समाजातील जे काही आपण निवडून दिलेले आपले प्रतिनिधी आहेत, यांनी, मग ते कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी असोत, यांनी आदिवासींच्या हितसंबंधांसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र यायला पाहिजे. आज जव्हार मोखाडा हा भाग, इकडे नाशिक, तिकडे डहाणू, तिकडे सेल्वास, तिकडे पालघर, त्यानंतर मुंबई, ठाणे, याच्या मधोमध आहे, याच्यापासून जवळ आहे, बरोबर. या अगदी विकसित पट्ट्यापासून हा भाग इतका जवळ असून देखील, मधोमध असून देखील विकासापासून वंचित राहिलेला आहे. म्हणजे बघा, पालघर आणि डहाणू मधून रेल्वे जाते, आणि तिथून आपल्या बाजूला तलासरी आहे, जवळच विक्रमगड आहे, इकडे जव्हार आहे, तरी देखील वंचित राहिलेला आहे. आदिवासी भागामध्ये दळणवळणाच्या चांगल्या सुविधा नाहीयेत. दरवर्षी रस्ते दुरुस्त केले जातात आणि दरवर्षी तुटतात. ठीक आहे. दारिद्र्य आहे, कुपोषण आहे, प्रचंड पाऊस पडून देखील पाण्यासाठी वणवण करावी लागते. मी असं ऐकलंय आमच्या आदिवासी भागामध्ये, आमच्या जव्हार मोखाडा या परिसरामध्ये, की गेल्या 30-40 वर्षापूर्वी नाशिक ते डहाणू हा रेल्वे मार्ग होणार अशी चर्चा होती. त्या संदर्भामध्ये सर्वेक्षण देखील झालं होतं. पण आता ती मागणी सुद्धा कोणी करताना दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट, वर्षानुवर्षे रस्ते खराब असतात, तरी आमचे बांधव जे आहेत, आदिवासी बांधव, ते मी म्हणतो ना की महिन्यातून एकदा रस्ताच बंद करून टाकायला पाहिजे, रस्ता रोको करायला पाहिजे. आम्हाला चांगले रस्ते द्या, आम्हाला चांगल्या आरोग्याच्या सेवा सुविधा द्या, आम्हाला चांगलं शिक्षण द्या, आम्हाला सगळं चांगलं द्या. आपला तो हक्क आहे, आपला अधिकार आहे. ठीक आहे. तर हे जर आपण केलं नाही तर आपण विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकणार नाहीत. लोकशाहीमध्ये जो जेवढं मागतो तेवढं त्याला मिळत असतं, आणि त्यासाठी संघर्ष करावा लागतो. असं नुसतं मागूनही मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. काही लोकांना न मागता सुद्धा केंद्र सरकार 10% आरक्षण देऊन टाकतं, आणि लाखोच्या संख्येने शेकडो शहरांमध्ये मोर्चे होऊन सुद्धा त्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. हे वास्तव तुम्ही लक्षात घ्या. म्हणून आपल्याला भांडावंच लागेल, आपल्याला संघर्ष करावाच लागेल, संघर्षासाठी नेहमी तयारच राहावं लागेल. ठीक आहे. आणि हा एक महत्वाचा मुद्दा मला इथं सांगायचा होता. आदिवासी समाजाच्या मागण्या काय असायला हव्यात? आता मी तुम्हाला सांगितलं, उत्कृष्ट व मोफत शिक्षण, आरोग्याच्या चांगल्या सुविधा वगैरे वगैरे या गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की मी माझ्या अनेक विद्यार्थ्यांना जेव्हा आमचे काही खेळाचे वगैरे कार्यक्रम होतात, स्पर्धा होतात, त्यावेळेस मी त्यांना खो खो आणि कबड्डी खेळताना बघितलेलं आहे. आमचे 1-2 विद्यार्थी स्टेट लेवलपर्यंत सुद्धा गेलेले आहेत, नॅशनल लेवलपर्यंत गेलेले आहेत. तर आदिवासी भागामध्ये तुम्हाला कुठेही प्रशिक्षण संस्था किंवा अकादम्या दिसून येत नाहीत. खो खो, कबड्डी, रनिंग, लांब उडी यासारख्या ज्या स्पर्धा आहेत, तुम्ही जागतिक पातळीवर जर बघितलं तर हुसेन बोल्ट वगैरे यासारखे जे लोक आहेत ते त्या ठिकाणचे ट्रायबल कम्युनिटीमधले लोक आहेत. पण आपल्याकडे यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत. आणि म्हणून आपल्या भारताला गेल्या 100-125 वर्षामध्ये ऑलिम्पिकमध्ये जेमतेम 26 का 27च पदक फक्त मिळालेले आहेत. आणि तो अमेरिकेचा कोणी तो फिलिप्स का कोणी जलतरणपटू आहे, त्याला एकट्याला 27 पदं आहेत, 26 का 27 पदकं आहेत. ठीक आहे. मग ही जी उणीव आहे, जर आदिवासी भागामध्ये या अकादम्या उभ्या केल्या गेल्या, प्रशिक्षण दिलं गेलं, तर नक्कीच आपले आदिवासी बांधव देशासाठी पदकं मिळवून आणू शकतात. मी आमच्या मुलांना बघितलेला आहे, अक्षरशः तो चपळपणा त्यांच्यामध्ये आहे, ती गती त्यांच्यामध्ये आहे, आणि तो जो जम घेतात पूर्ण आडवा, अगदी सरळच्या सरळ 5 ते 7 फूटचा जम्प, डोळ्याची पापणी लवते ना लवते तेवढ्यात. तर यांना अजून प्रशिक्षण दिलं तर अजून हे सक्सेस होऊ शकतात.
आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जसं ज्यांना प्रशिक्षण मिळालं, मग त्या कविता राऊत असतील, हिमा दास असतील, यांनी किती पदकं मिळवून दिलेली आहेत. तर ही जी उणीव आहे ते आपले आदिवासी बांधव भरून काढू शकतात. आणि ज्यांची या खेळांवर मक्तेदारी आहे, शहरातील लोकांची म्हणा किंवा अजून इतर लोकांची, ती मक्तेदारी मोडून काढू शकतात आणि आपल्यातलं सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य सिद्ध करून दाखवू शकतात. मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीनं आपला जो मितभाषी आणि संकोची स्वभाव आहे, तो संकोची स्वभाव आपल्याला सोडून द्यावा लागेल. आपल्याला बोलावं लागेल. शेतीशिवाय पोटापाण्याचं आपल्याकडे दुसरं साधन नाहीये, दुसरी साधनं शोधावी लागतील. ठीक आहे. आमच्या जव्हार तालुक्यापासून 8-9 किलोमीटर अंतरावर वनवासी म्हणून एक गाव आहे. तर त्या गावामध्ये एक 15-1 वर्षापूर्वी ते लोक हमाली काम करायचे किंवा असं स्थलांतरित व्हायचे. पण त्यांनी नर्सरी किंवा मग त्यांनी मोगऱ्याची शेती, फळ, आंब्याची बागा वगैरे केलेल्या आहेत, भाजीपाला वगैरे ते लावतात आणि या माध्यमातून ते एवढे त्याचं दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे. जव्हारच्या ठिकाणी ते त्यांचा भाजीपाला विकायला येतो, जव्हारच्या लोकांना ताजा भाजीपाला मिळतो आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न जे आहे ते सुद्धा वाढलेलं आहे, दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. पण हे एकच गाव आहे, इतरत्र आपल्याला हे दिसून येत नाही, हे लक्षात घ्या. बघा, मी मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीनं आदिवासी भागामध्ये मोठी धरणं बांधून उपयोगाचं नाहीये. आज सरदार सरोवर जर आपण बघितलं, स्टॅच्यू ऑफ युनिटी जर आपण बघितलं, स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे 72 गावं जी आदिवासींची होती ती विस्थापित झालेली आहेत. ठीक आहे. किंवा मग आपलं शहापूर तालुक्यामधील जी काही धरणं आहेत जी मुंबईला पाणी पुरवठा करतात, यामुळे काय होत असतं तर आदिवासींना विस्थापित केलं जातं आणि त्यांचं पुनर्वसन आदिवासी भागाच्या बाहेर कुठेतरी केलं जातं आणि मग त्यांच्या 1-2 पिढ्या ज्या आहेत त्याला बळी पडतात. आणि म्हणून मोठी धरणं बांधणं आदिवासी भागामध्ये योग्य नाहीये. शेतकरी, आदिवासी यांचे लढे जे आहेत ते संघटित का होत नाहीत, याची अनेक कारणं आहेत. भौगोलिक अंतर हे एक कारण आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणच्या विविध समस्या आहेत, म्हणजे समस्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत, विविध पिकं आहेत. आता बघा, गहू पिकवणारे शेतकरी आंदोलनं करतायत आणि इकडे कापूस पिकवणारे शेतकरी मात्र काहीच करत नाहीयेत आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये. त्याच पद्धतीने इकडे भात पिकवणारे शेतकरी शांत बसून आहेत, त्या आंदोलनाला सपोर्ट करत नाहीयेत. आपण जरी आदिवासी असतो तरी आपण शेतकरी आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. जिथं जिथं आर्थिक प्रश्न येतो, आपल्या हितसंबंधांशी, आपल्या उत्पन्न संबंधित गोष्टी येतात, तिथं तिथं आपण आंदोलनांना सपोर्ट करायलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? आज आपल्या पिकांना किंवा आपल्या उत्पन्नाला सुद्धा आपण हमीभाव जो आहे तो मागायला पाहिजे. आपण काही प्रमाणामध्ये आपल्या स्वतःसाठी 1 वर्ष पुरेल एवढं ठेवून बाकीचं विकायला काढायला पाहिजे. आपले आदिवासी बांधव 2-2, 3-3 वर्ष साठवून ठेवतात. दुष्काळ वगैरे पडेल वगैरे, अरे पडेल तेव्हा पडेल ना, तेव्हा सरकारची जबाबदारी आहेच ना, किंवा रेशनमधून सुद्धा आपल्याला मिळू शकतं. पण आज आपल्या हातामध्ये जर पैसा खेळला नाही तर मग आपण शिक्षण, आरोग्य यासारख्या चांगल्या सुविधा ज्या आहेत त्या विकत घेऊ शकत नाहीत. आपला जो काही थोडाफार राहणीमान आहे ते आपण सुधारू शकत नाहीत. आणि म्हणून आपण थोडंसं शेतीला व्यावसायिक पद्धतीनं बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हमीभावासारख्या प्रश्नासाठी आपण भांडायला हवं होतं. विविध जातींमध्ये समाज विखुरलेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये राजकीय पक्षांमुळे चिरफाड निर्माण झालेल्या आहेत. एक तिकडे भाजपला मानतो, एक इकडे शिवसेनेला मानतो, एक राष्ट्रवादीला मानतो, एक अजून कोणत्या मार्क्सवादी पक्षाला मानतो. आणि मग हे जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागलेले लोक आहेत हे पंथांमध्ये पण विभागलेले आहेत. मग काही बैठकांना जातात, काही स्वाध्यायी आहेत, काही वारकरी आहेत, काही दत्त संप्रदायाचे आहेत, काही कसले आहेत. अरे तुमच्या आर्थिक प्रश्नांसाठी तर एकत्र या ना तुम्ही, बरोबर आहे की नाही? तर तिथं सुद्धा एकत्र येत नाहीत. तर या सगळ्याचे काही विभाजन करणाऱ्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण आपल्या घरापुरत्या मर्यादित ठेवायला पाहिजे. पण जेव्हाच आपल्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो, आपल्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित गोष्टी जेव्हा समोर असतात, त्यावेळेस आपण त्या प्रश्नांवर एकजूट होऊन लढा द्यायला पाहिजे. आज आदिवासी बांधवांच्या संदर्भामध्ये एक वास्तव जे आहे ते सांगावं असं वाटतं की आज अक्षरशः 1.25 लाख ते 1.5 लाख बोगस आदिवासींनी आदिवासी असल्याची प्रमाणपत्र मिळवलेले आहेत आणि नोकऱ्यांमध्ये आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून. लक्षात घ्या, यांना त्याच ठिकाणी बडतर्फ करायला पाहिजे. एक समिती बसवायला पाहिजे आणि जो बोगस आदिवासी सापडेल, ज्याने प्रमाणपत्र मिळून आदिवासींच्या नोकऱ्या बळकावलेल्या, त्याला त्या जागेवर त्या क्षणी बडतर्फ करायला पाहिजे. त्याच्यावर खटला भरला गेला पाहिजे, त्याला तुरुंगात टाकायला पाहिजे. कारण अशा या 1.25 लाख बोगस लोकांमुळे खऱ्या 1.25 लाख आदिवासी कुटुंबांचं नुकसान झालेलं आहे. आलं लक्षात? त्यांच्या आर्थिक 1.25 लाख आदिवासी कुटुंब जे आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली असती, ते पुढे गेले असते.
आणि म्हणून यांना त्याच ठिकाणी आणि यांच्याकडून ते व्याजासकट ते पैसे वसूल करायला पाहिजे आणि ते सगळेच्या सगळे पैसे त्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी जे आहेत ते खर्च करायला पाहिजे. ही एक अतिशय महत्वाची गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते, कारण त्यांनी आपलं खूप मोठं नुकसान करून ठेवलेलं आहे. आता एक थोड्याशा सेन्सिटिव्ह मुद्द्याकडे मी वळतो. थोडं पाणी पितो. एक 7 वर्षापूर्वी मी मुंबईला विद्यार्थ्यांची एक टीम घेऊन गेलो होतो सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि तिथं मुंबईमधील काही विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता. एक स्टेज त्यांनी उभं केलेलं होतं आणि ते जे विद्यार्थी होते त्यांचे पालक सुद्धा तिथं आलेले होते. तर त्या विद्यार्थ्यांच्या एका पालकाशी वडिलांशी मी सहज बोलत होतो आणि मी म्हणालो की सर हे सगळे आदिवासी विद्यार्थी आहेत आमचे. ते म्हणाले की कोण आदिवासी? म्हटलं सर हे आदिवासी. नाही आदिवासी काय असतं? म्हटलं सर जे आदिम काळापासून वास करतात त्यांना आदिवासी म्हणतात. ते म्हणे असं थोडी असतं, मुंबईमध्ये जे 100 वर्षांपासून राहतात ते पण आदिवासीच आहेत म्हणे, आम्ही पण 100 वर्षापासून राहतोय म्हणे. म्हटलं सर असं नसतं, 100 वर्ष हा काही एखाद्या देशाच्या इतिहासातला खूप मोठा कालावधी नसतो. जे आर्यांच्या यादीपासून या देशामध्ये राहत आहेत ते आदिवासी म्हटलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की अनेक लोक आदिवासींना आदिवासी मानायला तयार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि अशाच पद्धतीने चालू राहिलं तर पुढे आपल्याला या सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा खरंच मिळणार नाही. माझ्या विद्यार्थ्यांच्या वडिलांची ही भीती रास्त वाटते मला कधी कधी. आणि आपण सुद्धा बऱ्याचदा आदिवासींऐवजी वेगळंच काहीतरी व्हायला लागलेलो आहेत. आपण वेगळ्या संस्कृतीचं, वेगळ्याच पंथांचं, वेगळ्याच परंपरांचं अनुसरण करायला लागलेलो आहोत आणि आपलं जे आदिमत्व आहे त्या आदिमत्व आपणच स्वतः विसर्जित करत आहोत. आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान तर आत्मसात करायचंच आहे, आधुनिक काळाशी आपल्याला जुळून घ्यायचंच आहे, पण आपलं जी परंपरा आहे, आपला जो आदिवासींचा आदिवासी म्हणून धर्म आहे, निसर्ग हे जे काय आपला देव आहे, तर हेच आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचं आहे आणि हेच योग्य आहे आधुनिक काळामध्ये. तर हा माझा मुंबईचा अनुभव मला खूप शिकून गेला. अगदी सुरुवातीलाच मी लागलो तेव्हाच 7-8 महिन्यामध्ये हा अनुभव मला आला होता. मागे बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण डोंगराळ भागात का राहावं लागलं आपल्याला, तर आर्य अनार्य संघर्षामध्ये आपली पिछेहाट झाली आणि मग आपल्याला डोंगराळ भागामध्ये आश्रय घ्यावा लागला, हजारो वर्ष राहावं लागलं. तर हे देखील विद्यार्थ्यांनी आणि सगळ्याच तरुण पिढीने किंवा तरुण काय आली म्हणजे काही समजा 40, 45, 50 इथले असतील, यांना माहिती नसेल तरी माहिती करून घ्यावं लागेल तुम्हाला. आणि याचे कारण आपण शोधून काढावी लागतील, आपल्याला शोधून काढावी लागतील. आणि याच्या मागील जो आर्य अनार्य हा जो संघर्षाचा इतिहास आहे तो इतिहास आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. तरच आजच्या काळामध्ये आपण कोणत्या विचारांचं अनुसरण करायचं, कोणत्या विचारांचं अनुकरण करायचं ते आपण योग्य पद्धतीनं ठरवू शकतो. आपण वाहवत चाललेलो आहोत, मी बघतो आहे. लक्षात घ्या, मी जरी समजा एका विशिष्ट धर्मामध्ये जन्माला आलेला असलो तरी याचा अर्थ मी त्याचंच समर्थन करावं, त्याचाच प्रचार प्रसार करावा. मी एक शिक्षक आहे, जे आहे ते मी खरं सांगणार. जे मला समजा दिसतं आहे, अभ्यासातून दिसतं आहे, जे वास्तव मला दिसतंय ते मी मानणार. जे योग्य आहे त्याला योग्य म्हणणार, जे अयोग्य आहे त्याला अयोग्यच म्हणणार. आणि मागे बघा मोहन भागवत कोण आहेत माहिती आपल्या सगळ्यांना, RSSचे सरसंघचालक आहेत. ते डहाणूला आले होते साधारणतः 3-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मोठं सभा होती त्यांची. तेव्हा जव्हार मोखाडा या तालुक्यांमधून शेकडो बोलेरो आणि मॅक्स या गाड्या भरून गेल्या होत्या. काय संबंध आहे त्यांचा ना आपला? काय गरज होती तिथं जायची? ठीक आहे. त्यानंतर 2-3 दिवसांनी मला एका आदिवासी विद्यार्थ्याच्या फेसबुकवर भागवत यांचं एक विधान वाचण्यात आलं. ते विधान असं होतं की माझ्या आदिवासी बांधवांनो, ही यज्ञ संस्कृती तुम्ही जपलेली आहे. काय संबंध आहे यज्ञ संस्कृती? काय संबंध आहे यज्ञ संस्कृतीशी आपला? कशी जपलेली ते आपण? ज्या यज्ञ संस्कृतीने, ज्या वैदिक संस्कृतीने आपल्याला राक्षस म्हणून हिणवलं, आपली अवहेलना केली, आपल्याला तुच्छपणे वागणूक दिली, ती संस्कृती आपण आपली मानायला लागलो आणि ते सांगतात आणि आपण विश्वास ठेवतो. समजतंय का तुम्हाला मी काय बोलतोय ते? काय संबंध आहे त्या गोष्टींचा? आपण निसर्ग पूजक होतो. आपण जंगल, पाणी, प्राणी, आपलं भाजीपाला असेल, कवळी भाजी असेल, आपलं नागली असेल, डोंगर असेल, झाडं असतील, यांना देव मानणारे आपण.
काय संबंध यज्ञ संस्कृतीशी आपला? आणि म्हणून आपला आणि या यज्ञ संस्कृतीचा काहीही संबंध नाहीये. अलीकडच्या काळामध्ये आदिवासी भागामध्ये आपल्याला वनवासी आश्रम वगैरे दिसून येतात. ठीक आहे, आपल्याला शिक्षण देत आहेत, पण त्या शिक्षणासोबत आपल्या संस्कृतीशी नाळ तोडण्याचं कार्य सुद्धा तिथं चाललेलं आहे. आपली जी निसर्गपूजक संस्कृती आहे त्या संस्कृतीऐवजी दुसरंच काहीतरी आपल्यावर बिंबवलं जात आहे. तर त्याचा देखील अगदी काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, आपल्या संस्कृतीशी नाळ तुटणं याच्यासारखं मोठं नुकसान नाही. आपल्या मातीपासूनच आपली नाळ तोडली जाऊ शकते. एक माझी कविता आहे, मी पुढे सादर करणार आहे. मागच्या वर्षी एका विद्यार्थ्याने आमच्या FYBच्या एका ग्रुपवर व्हिडिओ पाठवला होता. त्यामध्ये बिरसा मुंडा जे आहेत, ते बिरसा मुंडा यांचं एक कार्टून स्वरूपामध्ये एक 4-5 मिनिटाचा व्हिडिओ होता. आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना असं सांगतायत, अनुयायांना, असं कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा अनुयायांना असं सांगतायत की धर्मरक्षण करणं किती गरजेचं आहे. आणि त्या कार्टून स्वरूपामध्ये जे काही बिरसा मुंडा दाखवलेले आहेत त्यांच्या गळ्यामध्ये जानवं आहे. जानवं माहितीये कोणाच्या गळ्यात असतं? काय संबंध आहे त्या जानव्याचा आणि बिरसा मुंडांचा? तर किती काय म्हणू त्याला, की किती गोष्टी, किती खोडसाळपणा करावा, किती गोष्टी घुसडाव्यात. जे निर्मळ आहे, जे आहे त्या सुशुद्ध स्वरूपात ते तसं राहू देणार आहोत. बिरसा मुंडाचा जानव्याचा काय संबंध आहे? बरोबर आहे की नाही? तर त्याच्या गळ्यामध्ये, आणि त्या विद्यार्थ्याने ग्रुपवर हे केलं. त्याला मी सांगितलं, तुझ्या डोक्यात आता या गोष्टी घुसणार नाही बरं का. आणि मुळात काय समजून पण घ्यायची इच्छा नाही हो. कारण टीव्हीवरून, मालिकांमधून, चित्रपटांमधून पुन्हा 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 आपल्यावर तेच बिंबवलं जात आहे. 90 नंतरचे काही धार्मिक ध्रुवीकरणाचं काम आपल्या देशामध्ये चाललेलं आहे. कोविडच्या काळामध्ये सुद्धा जे काही समजा तिकडे अयोध्येमध्ये वगैरे घडलं, या सगळ्या गोष्टी ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न आहेत. आणि आपली मूळ संस्कृती, आपला मूळ धर्म, आपली मूळ परंपरा, त्याच्यातील मूल्य, या गोष्टी आपणच विसरत चाललेलो आहोत. आपण आपलं आदिवासीत्व, आपलं आदिमत्व आपण या पद्धतीनं गमावून बसू. आणि याचे खूप भयंकर परिणाम आपल्याला मग भविष्यामध्ये जे आहे ते सहन करावे लागतील. आपण स्वतः असं म्हणणार की मी आदिवासी नाहीये. कारण तुमचं वेगळंपण जे आहे, आदिमत्व जे आहे, तेच जर तुम्ही गमावून बसता तर तुमचं मूळ प्रवाहापेक्षा जे मूळ प्रवाहात यायचंय, मी परत सांगतो तुम्हाला, पण याचा अर्थ आपल्या संस्कृतीचं विसर्जन करून यायचं नाहीये. ठीक आहे. अनेक आदिवासी बांधव जे आहेत, मी अलीकडे बघतो त्यांच्या घरांच्या भिंतींवर किंवा दरवाजांवर धनुष्यधारी रामाचं चित्र असतं. धनुष्यधारी रामाचं चित्र असतं. काय संबंध आहे रामाशी आपला परत? बरोबर आहे की नाही? आदिवासी भागामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये बैठका होतात, विविध आध्यात्मिक संघटनांचं कार्य सुरू असतं, चर्च उभारले जात आहेत. मी एकाच धर्माबद्दल बोलत नाहीये, चर्च सुद्धा उभारले जात आहेत. तुम्ही जरा सेल्वासकडे जा बरं का, खूप मोठ्या प्रमाणावर धर्मांतर सुरू आहे. काय संबंध आहे आपल्या गोष्टींशी परत? आदिवासी भागामध्ये काय चाललंय सर्व? आदिवासी बांधवांची पाठी कोरी आहे. शिक्षण आपण फार मोठ्या प्रमाणावर घेतलेलं नाही, आपल्यामध्ये जागरूकता कमी आहे. आणि म्हणून कुणीही आपल्याला काही सांगावं आणि आपण पण त्यांचं अनुसरण करावं, हे योग्य नाहीये. हे एवढंच मला फक्त या ठिकाणी म्हणायचं आहे. आदिवासी भागामध्ये मंदिरं कुठे होती बरं का? आज ज्या पद्धतीनं समजा काही गावांमध्ये हे विशिष्ट संघटनांची लोक जे मंदिरं वगैरे उभी करतायत, ही मंदिरं नव्हती आदिवासी भागामध्ये. आपला देव हा झाडाखाली असायचा, आपला ओढ्याच्या काठावर असायचा, उघड्यावर असायचा, दगड धोंडे लाकडांपासून तयार केलेला असायचा. आखीव रेखीव मूर्त्या आपल्या नसायच्या. ओबड धोबड मूर्त्या असल्यास तर त्या लाकडाच्या असतील, दगडाच्या असतील, अशा पद्धतीनं असायच्या. ही जी मंदिरं आपल्याकडे आलेली आहेत ते अलीकडच्या 15-20 वर्षामध्ये खेड्यापाड्यांमध्ये आलेले आहेत. जा बरं विचार आपल्या 40-50 वर्षाच्या आजोबांना, वडिलांना वगैरे, की तुमच्या लहानपणी या सगळ्या गोष्टी होत्या का? नव्हत्या. कोणत्या तरी एका हेतूने आपल्या भागामध्ये लोक घुसत आहेत, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. हे जाणीवपूर्वक आपल्याकडे आणलं जात आहे. माझी एक कविता आहे या संदर्भामध्ये, आणि प्रामाणिकपणे सांगतो, ही कविता मी माझ्या आदिवासी विद्यार्थ्यांचं किंवा भागातील लोकांचं बघूनच ही कविता लिहिलेली आहे. बदल त्या कवितेला मी शीर्षक दिलेले आहे. बघा, कविता अशी आहे. जे माझं नव्हतंच कधी ते मी माझं म्हणायला लागलो. माझ्या मनात ते खोल खोल रुतत गेलं.
जे माझं नव्हतंच कधी ते मी माझं म्हणायला लागलो. माझ्या मनात ते खोल खोल रुतत गेलं. माझ्या रक्तात व्हायला लागलं. माझ्या डोळ्यांतून आग बनून सांडू लागलं. माझ्या नसानसांमधून ते सळसळू लागलं. माझ्या आत खोलवर काहीतरी धुमसू लागलं. माझ्या डोळ्यांमधून आग बनून सांडू लागलं. माझ्या नसानसांमधून सळसळू लागलं. माझ्या आत खोलवर काहीतरी धुमसू लागलं. मग मीच बनत गेलो एक स्फोटक द्रव्य. आणि जे माझं होतं माझ्या 1760 पिढ्यांमधून वाहत आलं होतं, संथपणे नदीसारखं, जंगलात हिरवळ पेरीत, पशु पक्ष्यांची तहान भागवीत, त्यांच्या कंठांमध्ये सुस्वर जागवीत, जो जे वांछेल तो ते पूर्ण करीत. ते कुठं हरवलं, कुठं लुप्त झालं ते मला माझ्या बापालाही कळालं नाही. आणि जो नव्हतोच मी कधी, माझे पूर्वजही नव्हते असे कधी, तसा मी बनत गेलो हायब्रिड, माझ्याही नकळत. तर अशी ही माझी कविता आहे. तर बघा, आदिवासी समाजाने आपला इतिहास, आपली संस्कृती समजून घ्यायला हवी, जाणून घ्यायला हवी व याच्या भूलथापा आहे त्या भूलथापांना बळी पडता कामा नये. अन्यथा आपल्याला आदिवासी म्हणून जे काही मिळतं ते कालांतराने बंद होण्याची शक्यता आहे. माझ्या परिचयामधील काही लोक असं म्हणतात बघा की आदिवासींना संस्कृती नाही, आदिवासींना संस्कृती नाही. आणि एक लक्षात घ्या, आदिवासींच्या नावाने मोठे झालेले माणसं सुद्धा असं म्हणतात काही, आदिवासींना संस्कृती. अरे अशी कशी संस्कृती नाही? काय असतो संस्कृतीचा अर्थ? आपल्या जगण्याची आणि आपले विचार करण्याची जी पद्धत असते त्याला संस्कृती म्हणतात. आपली घर बांधण्याची पद्धत, आपली काय म्हणू त्याला, पाककला असेल किंवा आपली शेती करण्याची पद्धत असेल, या सगळ्या गोष्टींचा जो समावेश आहे तो संस्कृतीमध्ये होत असतो. आणि मग कसं काय ते म्हणू शकतात की आदिवासींना संस्कृती नाही? नेमकं त्यांना म्हणायचं काय? एक बघा, आदिवासी भागामध्ये क्रांतिकारक खूप झाले आहेत पण समाज सुधारक झालेले नाहीत. का झालेले नाही त्याचं कारण माझ्या लक्षात आलं की ज्या तथाकथित पुढारलेल्या लोकांना समाज सुधारण्याची गरज भासली, ती गरज कशी होती बघा? कोणत्या समाज सुधारणा त्यांनी केल्या? तर त्या विवाह प्रथेशी संबंधित होत्या. माझ्या आतापर्यंतचं चिंतनातलं जेवढं काही होतं तेवढं सगळं मी या व्याख्यानामध्ये ओततो आहे बघा. जे मी गेल्या कित्येक वर्षांपासून मला कुठेतरी मांडायचं होतं ते मी या व्याख्यानामध्ये सगळं सांगतो आहे. माझे मित्र डॉक्टर सखाराम डापोरे यांनी मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मला मध्येच त्यांचा आभार मानावंसं वाटत आहे. पुन्हा विषयाकडे वळतो. तर आदिवासी भागामध्ये समाज सुधारक फार मोठ्या प्रमाणावर गरजच भासली नाही ना. कारण पुढारलेल्या समाजामध्ये ज्या समस्या होत्या, विवाह प्रथेशी संबंधित समस्या होत्या. कोणत्या होत्या? की एखादीचा नवरा मेला तर तिला सती पाठवलं जायचं. आपल्या आदिवासी समाजामध्ये असं होतं नव्हतं. एखादीचा नवरा मेला तिचं केश वपन केलं जायचं. आपल्याकडे होतं नव्हतं. एखादीचा नवरा मेला, विधवा झाली तर तिला पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. आपल्याकडे असं होतं नव्हतं. पुनर्विवाहाचा अधिकार होता. बरोबर. हुंडा प्रथा खूप मोठी समस्या तथाकथित पुढे आलेल्या लोकांमध्ये आहे, आपल्याकडे आहे नव्हती. बरोबर आहे की नाही? घटस्फोटाचा अधिकार, त्यासाठी कायदा करावा लागला. बरोबर आहे की नाही? किंवा मग आपण ज्याला विधवा विवाह म्हणतो त्यासाठी केशवचंद्र विद्यासागर यांना ईश्वरचंद्र विद्यासागर यांना लढा द्यावा लागला. आपल्याकडे या गोष्टी नव्हत्याच आणि म्हणून आपल्या समाजामध्ये समाज सुधारकांची आवश्यकताच भासली नाही. बघा, दारिद्र्य तर सगळीकडे आहे, दारिद्र्य आपल्याकडे सुद्धा आहे. पण ह्या ज्या गोष्टी होत्या ज्या कुटुंबाशी संबंधित आहेत, विवाह संस्थेशी संबंधित आहेत, या समस्या आपल्याकडे नव्हत्या. एक आहे बाल विवाह वगैरे, पण ती तेव्हा तिकडेही होती, आपल्याकडे पण आहे. जसजसं शिक्षणाचं प्रमाण वाढत जाईल तसं ती समस्या पण कमी होत जाईल. आज माझे शिकलेले कित्येक मुलं आणि मुली म्हणजे विद्यार्थी हे विशिष्ट वय झालं तर 20, 21, 22, 23, 25 नंतर लग्न करतायत. बदल होणार आहे ना शिक्षणामुळे. पण ह्या समस्या मात्र आपल्याकडे नव्हत्या. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून तथाकथित पुढारलेल्या लोकांपेक्षा आपण पुढारलेले होतो, हे लक्षात घ्या. आपण मनातला न्यूनगंड काढून टाका. आपल्याकडे समाज सुधारकांची गरजच भासली नाही, त्यांच्याकडे समस्या होत्या, आपल्याकडे समस्या नव्हत्या. आदिवासी समाज, आदिवासी संस्कृती, त्यातील तत्वज्ञान, त्यातील मूल्य समाजापर्यंत पोहोचवायला हवेत. त्यासाठी वक्ते, लेखक, पत्रकार, विचारवंत घडवायला हवेत. आधुनिक तंत्रज्ञान, त्यामध्ये सोशल मीडिया,
सोशल मीडियामध्ये फेसबुक, यूट्यूब या साधनांचा जाणीवपूर्वक व सहेतुकपणे वापर करून समाजापर्यंत पोहोचवायला हवे. आणि उलगुलान एक साहित्यिक चळवळ हे या संदर्भातील एक महत्वाचं, एक ऐतिहासिक असं पाऊल आहे असं मला वाटतं. त्याची मी इथं जाणीवपूर्वक नोंद घेतो, दखल घेतो. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या चॅनलवरचे व्हिडिओ पोहोचवा. आणि मुळात जे काही आदिवासी नाही आहेत त्यांनी सुद्धा ही थोर संस्कृती समजून घ्यायला काय हरकत आहे. मी कुठं आदिवासी आहे? जिथून जे चांगलं मिळेल ते घ्यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? या आपली भारतीय परंपरा सांगते ना. आदिवासी संस्कृती म्हणजे अगदी फटकून वेगळे असंही मी म्हणत नाही. ही भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. बरोबर. पण ही थोर अशी संस्कृती आहे. तिलाही दीर्घकाळाची परंपरा आहे. पण ती आधुनिक आताच्या पिढीपर्यंत मौखिक स्वरूपामध्ये येत आहे. ती लिखित स्वरूपामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आहे. ती लिखित स्वरूपामध्ये सुद्धा आणायला पाहिजे. आणि आपण जे वेगळ्या गोष्टींचं अनुकरण करायला लागलेलो आहोत ते सोडायला पाहिजे. एवढंच फक्त मला म्हणायचं आहे. एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडतो बघा. मुद्दा असा आहे, आपल्या आदिवासी भागामध्ये म्हणण्यापेक्षा आदिवासी समाजामध्ये, भारतामध्ये खूप क्रांतिकारक होऊन गेले, खूप लढे दिले गेले. पण पूर्ण राष्ट्रीय स्तरावरचं सर्वमान्य म्हणजे त्यांच्याच काळामध्ये किंवा नंतर सुद्धा सर्वमान्य असं नेतृत्व, प्रेरणा देणारं, दिशा देणारं नेतृत्व आधुनिक काळामध्ये आदिवासी समाजाला मिळालं नाही. हा माझा साधारणतः आता शेवटचा मुद्दा असणार आहे. तर आदिवासी समाजाला मिळालं नाही. जो आदिवासी समाजाच्या इतिहासाची नव्याने मांडणी करेल, त्यांचे अखिल भारतीय पातळीवर राजकीय नेतृत्व करेल, ज्याच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि क्षमतेबद्दल, सामर्थ्याबद्दल सत्य काळात सुद्धा आणि भविष्यामध्ये सुद्धा कोणीही शंका उपस्थित करू शकणार नाही, जो आदिवासी समाजाला संघटित करेल, असं नेतृत्व आदिवासी समाजाला मिळणं गरजेचं आहे. भारतातील दलित समाजाला असं नेतृत्व मिळालं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपामध्ये. उच्चवर्णीयांना अनेक अशी नेतृत्व मिळाली, पण दलित समाजाला असं सर्वमान्य राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व अजून मिळालेलं नाहीये. दलित समाजाने काय केलं? महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराज, चार्वाक, बुद्ध, तुकाराम या परंपरेशी स्वतःची नाळ जोडून घेतली आणि म्हणून तो समाज पुढारला. मित्रांनो, जेव्हा मी दलित आत्मकथनं वाचतो तेव्हा मला एक गोष्ट लक्षात येते, किंवा कथा वाचतो तेव्हा मला एक गोष्ट लक्षात येते की आधीच्या काळामध्ये दलित वस्त्यांमध्ये जेव्हा एखादा शिकलेला विद्यार्थी, म्हणजे त्या दलित वस्तीतला विद्यार्थी बाहेर शिकायला गेला आणि जेव्हा तो गावी परत यायचा, वस्तीत परत यायचा, तेव्हा त्याच्या भोवती लोक गोळा व्हायचे व त्याला विचारायचे की शहरात काय चाललेलं आहे, आपल्या मुलांनी काय शिक्षण घ्यायला पाहिजे, बरोबर, आम्ही काय करावं, कोणती पावलं उचलावीत, या पद्धतीनं ते विचारायचे, चर्चा करायचे. आता असं काही घडतं का? तर असं घडत नाही. असं म्हणजे आदिवासीच्या संदर्भात जसं मी बोलतो तशी माझ्या मनातली मी खतखत तुम्हाला सांगतो की जेव्हा मी गावी जातो, कदाचित माझं बोलणं तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याकडे थोडंफार नॉलेज आहे, तर याचा फायदा माझ्या समाजाला होत नाहीये. मला खूप खेदाने, खूप दुःखाने सांगावं असं वाटतं. कारण जेव्हा मी गावी जातो त्यावेळेस कोणताही विद्यार्थी किंवा कोणताही पालक मला असं विचारत नाही की दादा, मला दादा म्हणतात की काय करू, आमच्या मुलगा आता 10वीला आहे, 12वीला आहे, अमुकला आहे, कोणी विचारत नाही. माझं गाव माझ्या नोकरीच्या ठिकाणापासून 300 किलोमीटर अंतरावर आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपर्क ठेवणंही शक्य आहे. जेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हा माझ्या गावातले जे शिकलेले असायचे त्यांच्या मी संपर्कात राहायचो. ते आले की मी लगेच चौकशी करायचो की ते आलेले आहेत का, लगेच त्यांच्याकडे जायचो, काका तुम्ही केव्हा आले, आणि मग मी आता समजा 12वीला आहे, BA ला आहे, 10वीला आहे, मी असा असा अभ्यास करतोय, मी अशा अशा नोट्स काढतोय, मी असं असं करतो आहे, असं मी त्यांना विचारायचो. कदाचित त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं असेल त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. पण आज ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर कुणीही अशा पद्धतीने विचारत नाही. आता स्वतः आपण हात धरून त्यांना बोलवणार का की इकडे मी तुला सांगतो? अशा गोष्टी नाहीयेत शक्य. शिक्षणाप्रतीची अनास्था, जी उदासीनता ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये निर्माण होत आहे, ते आपल्याला खाऊन टाकणार आहे, आपल्याला फुले पूर्व काळामध्ये नेऊन सोडणार आहे, लक्षात घ्या. आणि काहींना तेच हवं आहे. मागे आपले माजी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की भारतामध्ये 1854च्या आधीची शिक्षण पद्धती खूप चांगली होती. कोणती शिक्षण पद्धती होती 1854च्या आधी? म्हणजे तुम्हाला 1854 म्हणजे साधारणतः फुल्यांच्या आधीचा काळ, म्हणजे आपल्याला तिथंच नेऊन सोडायचंय का यांना? काय होतं आपल्यासाठी शिक्षणाची तरतूद? कसं काय ती शिक्षण पद्धती चांगली होती? आपला शिक्षणाचा पाया कापला जात आहे, हा विचार आपण आता करायला हवा. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण कोणती परंपरा स्वीकारायची? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा ही पुरोगामी परंपरा आपण स्वीकारायची? आपण आपली निसर्ग संस्कृती जी आहे ती पण जतन करायची? आणि एखादं असं नेतृत्व की जे समजा आपल्याला दिसलं तर त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं. मग ते एकच असेल असं नाही. ते शिक्षण क्षेत्रामध्ये मधील असेल, ते सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, ते राजकीय क्षेत्रामधील असेल, ते सांस्कृतिक क्षेत्रामधील असेल, ते आपल्याच आदिवासी बांधवांपैकी असेल असंही नाही, ते दुसरंही असू शकतं. जो आपल्या हक्कांसाठी लढतो आहे, आपल्या प्रश्नांसाठी लढतो आहे, त्या संदर्भात ती मांडणी करतो आहे, अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहणं हे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, जेव्हा महात्मा फुले यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीला संरक्षण दिलं होतं, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की तिथला जो काही पहिलवान लोक होती, जे कुस्त्या खेळायचे, त्यांचा पाठिंबा महात्मा फुले यांना मिळाला होता आणि त्यांनी संरक्षण दिलं होतं. म्हणजे महात्मा फुलेंच्या मागे त्या काळात असा समूह उभा राहिला. आज आपण आपल्या समाजातील आपले प्रश्न मांडणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. मात्र प्रश्न मांडणारा किती प्रामाणिक आहे, त्याचे हेतू कसे आहेत हे देखील ओळखणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या छोट्या छोट्या प्रश्नासाठी भांडतील आणि आपल्याला मात्र कायमस्वरूपी त्यांच्यावर अवलंबून ठेवतील. आपण स्वावलंबी होणं गरजेचं आहे. आपला लढा आपल्यालाच लढायचा आहे, पण आपले जे समविचारी आहेत त्यांच्या सोबत जाणं आजच्या काळामध्ये खूप खूप गरजेचं आहे. बघा, एखाद्या समाजातील काही माणसं पुढे गेली म्हणजे तो समाज पुढे जातो असं नसतं. म्हणजे समजा आता की आदिवासी समाज आहे, 5-25 लोक शिकले आणि मग ते नोकऱ्यांना लागले, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणजे पूर्ण समाज पुढे गेला असं नसतं. थोडा विचार करा, दुसऱ्या समूहांबद्दल जरा तुम्ही विचार करा. ज्यू समाजाबद्दल मी तुम्हाला सांगतो, ज्यांची लोकसंख्या पृथ्वीच्या पाठीवर 1% कमी आहे आणि त्यांनी आतापर्यंत 27% नोबेल पुरस्कार मिळवलेले आहेत. कल्पना करा किती पुढे असतो तो समाज. आपल्या भारतातील जरा उच्चवर्णीय समाजाबद्दल विचार करून बघा, किती पुढे तो समाज आहे. तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्याला किती पुढचा पल्ला गाठायचा आहे ते. आणि म्हणून आजच्या या लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय दृष्ट्या जागृत असणं, आपल्या हक्क अधिकारांसाठी प्रसंगी आक्रमक पवित्रा घेणं, आंदोलनं उभारणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे तो मला इथं सांगावासा वाटतो. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. आदिवासी समाजाने सुद्धा आजच्या काळातील जे अत्याधुनिक अद्ययावत जे ज्ञान आहे, जे तंत्रज्ञान आहे, ते आत्मसात करणं खूप गरजेचं होऊन बसलेलं आहे. आधीच खूप उशीर होऊन गेलेला आहे. आता जास्त उशीर करून चालणार नाही. एका पिढीच्या अंतरामध्ये आपल्याला सगळं जे आहे ते मिळवणं भाग आहे. आपण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, खूप पुढे निघून गेलेलं आहे जग आपल्यापेक्षा. आता आपल्याला एका पिढीच्या अंतरामध्ये जे काय आहे ते करणं गरजेचं आहे. आपल्या समाजामधून IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ सुद्धा म्हणतो आहे मी, खेळाडू, अभिनेते, उद्योजक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची खूप मोठ्या प्रमाणावर संख्या वाढणं, खूप कमी कालावधीमध्ये संख्या वाढणं खूप आवश्यक आहे. तरच आपला समाज पुढे जाऊ शकतो. आणि त्या लोकांनी मग आदिवासी समाजाचं बौद्धिक, राजकीय, सांस्कृतिक नेतृत्व करावं. इतरांनी देखील त्यांना प्रतिसाद द्यावा. आदिवासी समाजाने आपापल्या अंतर्गत ज्या जातीपाती आहेत, त्या जातीपाती, ते प्रांतिक भेद, ते भाषिक भेद विसरून फक्त आदिवासी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपापल्या जाती जमातीमधील वेगळेपणा संपवून आदिवासी म्हणून जेव्हा आपण एकत्र येऊ, आणि असं करण्यासाठी मग विवाह जे आहेत त्यांची संख्या वाढल्याशिवाय, म्हणजे आदिवासींमधीलच पण आंतरजातीय विवाह जे आहेत ते वाढल्याशिवाय हा भेद संपणं कठीण आहे. आणि म्हणून विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांचं आयोजन नेहमी केलं जावं. अशा खूप साऱ्या गोष्टी जर आपण केल्या, आपण आपला सारांश मी तुम्हाला आता सांगतो, आपण आपली संस्कृती, आपला इतिहास, आपल्या परंपरा याच्यातील जे शाश्वत गोष्टी आहेत त्या गोष्टी समजून घेतल्या, त्यांचं अनुसरण आधुनिक काळामध्ये करत राहिलो,
जिथं जिथं धर्माच्या नावाखाली, संस्कृतीच्या नावाखाली भूलथापा आहेत, त्यांना जर आपण बळी पडलो नाही, तिकडं आपलं श्रम, आपली संपत्ती, आपला वेळ आपण वाया घालवला नाही, बरोबर आहे की नाही? आपण जर आपल्या समाजामधून विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व उभे केले, खूप चांगल्या दर्जाचं गुणवत्तापूर्ण विविध क्षेत्रांमधील शिक्षण आपण घेतलं आणि एक चांगल्या गोष्टींची मागणी केली, म्हणजे चांगले रस्ते, चांगल्या आरोग्याच्या सुविधा, ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांमध्ये सर्व चांगल्या सोयी सुविधा यांची जर आपण मागणी केली, तर आपल्या आजच्या काळामध्ये ज्या समस्या आहेत, सगळ्या समस्या मिटलेला समाज कोणताही नाहीये, पण त्या समस्या बऱ्यापैकी दूर होऊ शकतील आणि नजीकच्या भविष्यामध्ये एक सामर्थ्यशाली, स्वावलंबी आणि दखल घेण्याजोगा समाज म्हणून आपण जगाच्या पाठीवर स्वतःचं एक अस्तित्व सिद्ध करू शकू, असं मला वाटतं. आजच्या या ऐतिहासिक दिवशी, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मला या फेसबुक पेजवर आज उलगुलान एक साहित्यिक चळवळ या फेसबुक पेजवर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल माझे मित्र डॉक्टर सखाराम डाकोरे यांचे मी पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वांनी, मला आता किती वेळ झालाय, माझ्याकडे घड्याळ नाहीये, पण एवढा वेळ मला तुम्ही सर्वजण ऐकत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील मी खूप खूप मनापासून आभार मानतो. आणि माझ्या संपर्कात राहा, मला पण तुमच्या संपर्कात राहू द्या. तुमच्याकडून खूप गोष्टी अजून मला शिकण्यासारख्या आहेत. हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला जाईल, हा व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा. आणि माझा जो यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर राहुल पाटील, या यूट्यूब चॅनलला सुद्धा आपण सर्वांनी भेट द्या. मी ब्लॉग सुद्धा लिहितो, साधारणतः 100-125 पेक्षा जास्त पोस्ट माझ्या ब्लॉगवर आहेत. डॉक्टर राहुल रजनी इंग्रजीमध्ये तुम्ही जर नाव टाकलं गुगलवर, तर माझा ब्लॉग तुम्हाला तिथं मिळू शकेल. माझ्या ब्लॉगला भेट द्या, माझ्या यूट्यूबला भेट द्या, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून विविध विषयांवरचं मला जे काही माहिती आहे ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल. आपण असे संपर्कात राहू. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणीच मी थांबतो. जय आदिवासी, जय भीम. उलगुलान जारी है और जारी रहेगा. धन्यवाद.